Hello. सो व्हेरी गुड मॉर्निंग ऑल, व्हेरी गुड आफ्टरनून ऑल. तर आपला आजचा जो लेक्चर आहे तो आहे सेकंड पार्ट. ठीक आहे. तर काल झालेल्या PSI STI ASOचं जे डिस्कशन लेक्चर आहे त्याच कंटिन्यू करणार आहोत आपण पार्ट 2 मध्ये. तर त्यामध्ये बघा काय काय आहेत. आपण कालचे 55 प्रश्न आपण डिस्कस केलेले होते. तर त्यानंतर आपण 56 क्वेश्चन म्हणजे इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चन पासून आता सुरुवात करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन बघा, जो 56वा आहे तो आहे भारताच्या नवीन आर्थिक धोरणातील उदारीकरण हा महत्वाचा घटक आहे. तर उदारीकरणात खालीलपैकी कोणते घटक आहेत असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर 1991 ला जे आर्थिक सुधारणा झाल्या होत्या त्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या. एक जी होती ती होती लिबरलायझेशन, म्हणजेच त्यालाच म्हणतात उदारीकरण. त्यानंतर 2 प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खासगीकरण. आणि तिसरं जे घडलं होतं ते होतं जागतिकीकरण, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण ग्लोबलायझेशन. तर या प्रत्येक तिन्हांचा एक अर्थ होतो. त्यापैकी आपल्याला प्रश्न विचारलाय उदारीकरणावर. तो उदारीकरणाचा अर्थ काय होतो की उदारीकरण म्हणजे जे काही आपले औद्योगिक क्षेत्र आहे, ठीक आहे, त्यानंतर त्यामध्ये होणारी गुंतवणूक, या सर्व गोष्टीवरील जे काही बंधन आहे ते काढून टाकणे, त्यांना मुक्त करणे, यालाच म्हणतात उदारीकरण. तर या उदारीकरणाचे घटक काय होते ते आपल्याला बघायचे आहे. तर 1991 ला ज्या काही आर्थिक सुधारणा झाल्या आणि त्या अंतर्गत जे काही उदारीकरण झालं त्यामध्ये कुठल्या गोष्टी घडल्या, कुठले घटक समाविष्ट होते ते होते. त्यामध्ये ऑप्शन आपल्याला असे दिले आहे की परवाना मुक्त धोरण. यस, त्याच्यामध्ये परवाना मुक्त धोरण होतं. याला म्हणतात पहिले त्या काळात 1991च्या पूर्वी लायसन्स राज पॉलिसी होती. आता हे लायसन्स राज पॉलिसी म्हणजे काय, सिम्पली तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला लायसन्स घ्यावं लागायचं गव्हर्नमेंटचं. किंवा काही असे क्षेत्र होते जे फक्त गव्हर्नमेंटसाठीच मर्यादित होते. किंवा तुम्हाला जर उद्योगीकरण झाला तर एका लिमिटेड पद्धतीमध्ये तो करावा लागायचा, लायसन्स प्रत्येक गोष्टीला घ्यायला लागायचं. तर मग ही जी काही लायसन्स राज पॉलिसी होती ही संपुष्टात आणण्यात आली आणि परवाना मुक्त धोरण राबवण्यात आलं. म्हणजे आता लायसन्सची गरज नव्हती. ठीक आहे. तर हे ऑप्शन बरोबर आहे. हो. त्यानंतर दुसरं आहे विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. यस, विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आलं होतं. कारण काय होतं, 1991च्या आर्थिक सुधारणेच्या अगोदर विदेशी तंत्रज्ञान आहे त्याला इझिली आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस केला जात नव्हता. ठीक आहे. ज्या काही स्वदेशी कंपन्या होत्या त्यांचंच तंत्रज्ञान वापरावं लागत होतं, त्यांच्याच मशिनरी वापरायला लागत होत्या. पण त्यानंतर 1991च्या आर्थिक सुधारणेनंतर विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात आलंय उदारीकरणा अंतर्गत. त्यानंतर तिसरी कुठली बाब घडली होती, राज्याची मक्तेदारी संपुष्टात आली. आता राज्याची मक्तेदारी म्हणजे काय, गव्हर्नमेंटची मक्तेदारी सिम्पली. तर गव्हर्नमेंटनी, जसं मी याच्या अगोदर सांगितलं की गव्हर्नमेंटनी विविध क्षेत्रामध्ये आपलंच फक्त बळकटीकरण केलं होतं, त्यांची मक्तेदारी होती. काही असे क्षेत्र होते ते फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटलाच त्यामध्ये व्यवसाय करण्याचा, उद्योग करण्याचा अधिकार होता. तर तसेही तेही संपवण्यात आलं. त्या अंतर्गत त्यांना खासगीकरणही करण्यात आलं आणि खासगीकरणा अंतर्गत मग खासगी व्यक्तींनाही तो जो व्यवसाय आहे तो करण्याची मुभा मिळाली. त्यानंतर फेमा कायदा लागू करण्यात आला. यस, त्याच्या अगोदर फेमा कायदा हा जो लागू करण्यात आला आहे तो वेट अ मिनिट फेमा कायदा जो लागू करण्यात आलेला आहे तो 1999 ला लागू करण्यात आला. पण तत् अगोदर जो फेरा कायदा होता, फेरा कायद्याचा फेमा कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आला होता. तर 1973चा जो काही फेरा कायदा होता तो रद्द करण्यात आला आणि त्याची जागा मग फेमा कायद्याने घेतली. तो एक उदारीकरणाचाच एक हिस्सा होता, भाग होता, घटक होता. त्यानंतर सेबीची स्थापना. यस, सेबीची स्थापना करण्यात आली 1992 ला. तसं तर सेबी ऍक्च्युली 1988 ला स्थापन करण्यात आली होती, पण सेबीला वैधानिक दर्जा नव्हता. त्याचं जे काही संस्थेचं जे मुहूर्त रूप आहे ते दिलं 1992 ला आणि त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलाय. म्हणजे काय, कायद्याचा संरक्षण आता सेबीला मिळण्यात आलेलं आहे. तर अशा 5ही गोष्टी घडलेल्या होत्या
उदारीकरणा अंतर्गत. आणि त्यामुळे आपला योग्य पर्याय जो होतो तो होतो वरील सर्व योग्य आहे. ठीक आहे, तर 56 या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व योग्य. त्यानंतर आहे नवीन प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे 57वा, तो आहे योग्य जोडा लावा. तर इथे काही अशा संस्था दिल्या आहेत, काही कायदे दिले आहेत, तुम्हाला ते जोडायचे आहे गट ब सोबत. गट ब एकतर त्यांनी काही त्याचे वैशिष्ट्य दिले आहे किंवा त्याचे स्थापना वर्ष दिलेले आहे. तर एचडीएफसी जी बँक आहे, ठीक आहे, इथे पहिलं आहे एचडीएफसी बँक. एचडीएफसी जी बँक आहे ती भारतातील खासगी बँक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे एचएसबीसी. एचएसबीसीचा अर्थ होतो हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. ठीक आहे, अगर एचएसबीसी ही कुठली बँक आहे? चायनाची बँक आहे. तर ही कुठली बँक आहे? विदेशी बँक. करेक्ट. फेरा कायदा, जसं मी याच्या अगोदरच्या प्रश्नात सांगितलं की फेरा कायदा लागू झाला 1973 आणि फेमा कायदा लागू झाला 1999. जो फेरा कायदा होता अगोदर त्याची जागा घेतली फेमा कायद्यानी 1999. तर ऑप्शन जर बघितले तर एचएसबीसी भारतातील खासगी बँक म्हणजे ऑप्शन 2. ठीक आहे, 2 ऑप्शन दिसत आहेत तिथं तुम्हाला, त्यापैकी बघा एचएसबीसी आहे, त्याचा आहे विदेशी बँक म्हणजे तिसरा ऑप्शन. दोन्ही याच्यात 2, 2, 3, 3 आहे. त्यानंतर फेरा कायदा 1 म्हणजे इथे, त्यामुळे आन्सर कटलाय ऑप्शन 3. तर ऑप्शन 3 बरोबर आहे. त्यानंतर आहे भारतामध्ये वित्तीय तुटीचा अर्थभरणा कोणत्या प्रकारच्या संसाधनाच्या निर्मितीसाठी केला जातो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वित्तीय तूट. सगळ्यात पहिले 3 प्रकारचे बजेट आहेत. करेक्ट. बजेट 1 आहे, त्यालाच म्हणतो आपण बॅलन्स बजेट. करेक्ट. बॅलन्स बजेट म्हणजे तुमचं समतोल असलेलं बजेट. ठीक आहे, समतोल अर्थसंकल्प आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये काय होतं की गव्हर्नमेंटला जितका काही रेव्हेन्यू येतो, रेव्हेन्यू म्हणजे काय? महसूल. ठीक आहे, तर तो येतो आणि तोच तो तिजोरीतून जेव्हा खर्च केला जातो त्याला म्हणतात एक्सपेंडिचर किंवा खर्च. त्याच्यात महसूल आणि खर्च हे सारखे असतात बॅलन्स बजेटमध्ये. 2 असतं शिल्कीचा अर्थसंकल्प, त्यालाच म्हणतो आपण सरप्लस बजेट. यामध्ये शिल्लक राहतं गव्हर्नमेंटकडे पैसा, म्हणून त्याला शिल्कीचा अर्थसंकल्प असं म्हटल्या जाते. तर शिल्कीचा अर्थसंकल्पामध्ये महसूल कधीही जास्त असणार, कारण गव्हर्नमेंटकडे पैसा वाचतो आहे, उरतो आहे. म्हणजेच काय, त्याला महसूल हे जास्त आहे कशापेक्षा? खर्चापेक्षा. खर्च कमी आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं जे बजेट आहे त्याला म्हणतात डिफिसिट बजेट. ठीक आहे, डिफिसिट बजेट असतं महसूल हा कमी असतो कशाच्या तुलनेत? खर्चाच्या तुलनेत. त्यालाच म्हणतो आपण तुटीचा अर्थसंकल्प. ठीक आहे, तर असे 3 अर्थसंकल्प असतात. एक आहे बॅलन्स बजेट, ज्यामध्ये महसूल आणि खर्च दोन्ही सारखे असतात, म्हणजे येणारा पैसा आणि जाणारा पैसा सारखा असतो, त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणतो आपण. त्यानंतर दुसरा असतो सरप्लस बजेट, शिल्कीचा अर्थसंकल्प. तर शिल्लक कुणाकडे राहत आहे? गव्हर्नमेंटकडे. मग शिल्लक कधी राहणार? जेव्हा महसूलपेक्षा खर्च कमी असणार, म्हणजे येणारा पैसा हा जास्त आहे आणि जाणारा पैसा हा कमी आहे, खर्च होणारा पैसा कमी आहे. डिफिसिट बजेट म्हणजे काय? तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे असा अर्थसंकल्प जेव्हा महसूल मिळणार, जे काही महसूल मिळतोय गव्हर्नमेंटला कमी आहे खर्चापेक्षा, तेव्हा त्याला डिफिसिट बजेट म्हणतात. मग आता समजा जर माझ्याकडे महसूल कमी म्हणजे जितका आहे त्यापेक्षा मला जर जास्त खर्च करायचा आहे, तर एक्झाम्पल म्हणून समजूया की 100 रुपये जर माझ्याकडे येत आहे आणि 120 रुपये मी खर्च करतोय, तर ऑब्व्हियस 20 रुपये मी कुठून तरी जमवलेले आहेत आणि हेच 20 रुपये असतात कर्जाद्वारे उभारली गेलेली रक्कम. करेक्ट. तर मग ही कर्जाद्वारे उभारली जाते किंवा विविध मार्गाने ती उभारली जाते. तर अशा प्रकारे जो शिल्कीचा तुटीचा जो अर्थसंकल्प असतो तो ऍक्च्युअली करण्याची गरज काय पडतं? सगळ्यात पहिले तर प्रश्न हा आहे की बाबा जर महसूल 100 रुपये आहे तर 120 रुपये खर्च कशासाठी करायचे? ऍक्च्युअली हे 20 रुपये जे काही आपण एक्स्ट्रा खर्च करतो आहे, म्हणजेच काय, जी काही तूट पडतं आहे, हे खर्च करण्याची जे काही कारण आहे किंवा उद्देश आहे तो असतो तुम्हाला देशाचा विकास करायचा आहे, देशाचा आर्थिक विकास करायचा आहे. जेव्हा कोणताही देश त्यांच्या बजेटमधून, त्यांच्या अर्थसंकल्पातून जेव्हा पैसा लोकांच्या हाती देते, कारण खर्च करणे म्हणजे काय, एका प्रकारे बजेटद्वारे जे स्कीम्स असतात किंवा काही योजना असतात त्याद्वारे लोकांच्या हाती पैसा देणे आणि त्याद्वारे ज्या काही आर्थिक आपल्या घडामोडी आहेत किंवा आर्थिक जे काही व्यवहार आहे ते वाढवणे. आणि जितके जास्त आर्थिक व्यवहार वाढतील तेवढा बाकी गोष्टींवरही त्यांचा फरक पडतो. जसं की फॉर एक्झाम्पल की उद्योग वाढले, लोकांकडे पैसा आला, त्या कारणाने समजा जर उद्योग वाढले तर रोजगार मिळणार, तर लोकांकडे पैसा येणार, लोकांकडे पैसा आला तर मागणी वाढणार, मागणी वाढली तर पुन्हा
उद्योग वाढणार. म्हणजेच काय आहे की हे सर्व गोष्टी एकमेकांवर डिपेंडंट आहे, इंटरलिंक आहे. त्या कारणाने गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस प्रयत्न करतं की बाबा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी हा वाढायला पाहिजे. त्या कारणाने गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेस डिफिसिट बजेट थ्रू मार्केटमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेत पैसा देतं. म्हणजेच काय झालंय की वित्तीय तुटीचा अर्थ भरणा कोणत्या प्रकारच्या संसाधनाच्या निर्मितीसाठी केला जातो, तर आर्थिक विकासासाठी. ओव्हरऑल जे काही आपली इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याच्या विकासासाठी ते केला जातो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, करासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या खालील समित्या दिलेल्या आहेत आणि त्यांची नावे दिली आहेत आणि त्यांचे स्थापना वर्ष दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यापैकी ज्या कमिट्या आहेत ते बघा एकदा. तर करासंदर्भात आहे सगळ्यात पहिले तर या सगळ्या. तर डॉक्टर जॉन मथाई समिती 1952 झाली होती, बरोबर आहे. प्राचार्य निकोलस कॉल्डर समिती 1956 स्थापन करण्यात आली, हेही बरोबर आहे. राज समिती 1972 झाली होती. डॉक्टर चेलैया समिती 1992 झाली नसून ते 1991 गठीत करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन 4 हे चुकीचा आहे, असत्य आहे. राष्ट्रीय बांबू अभियान खालीलपैकी चुकीचे विधान निवडायचं आपल्याला. चुकीचे विधान काय आहे बघा. सगळ्यात पहिले तर पहिलं जे काही ऑप्शन दिले ते असं आहे की 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. यस, 100% हे सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजेच काय केंद्र पुरस्कृत आहे, स्कीम आहे. ठीक आहे. त्यानंतर 2006 आणि 7 पासून याची सुरुवात करण्यात आली. यस, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. राष्ट्रीय बांबू अभियानाची सुरुवात 2006 आणि 7 पासून करण्यात आलेली आहे. त्यानंतर 6 कार्यक्षेत्रांमध्ये ही योजना कार्य करते, तर असं काही प्रोव्हिजन नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे, राष्ट्रीय बांबू योजनांमध्ये 6 कार्यक्षेत्रांमध्ये काम करतं म्हणून. म्हणजेच चौथं ऑप्शन ही मग त्यामध्ये वरीलपैकी कोणतेही नाही, हे ऑप्शन ही आपलं हे होणार. आपलं चुकीचं शोधायचं आहे, तर चुकीचं हे आहे चौथं ऑप्शन, तसे बरोबर येऊन जातं. ठीक आहे, तर म्हणजे ऑप्शन 3. पुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा. पुन्हा एकदा अयोग्य विधाने विचारलेले आहे. सगळ्यात पहिले बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थूल देशांतर्गत बचती याला म्हणतात ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग. सेव्हिंग म्हणजे काय, जसं की आपण आपल्या घरी काही पैसा आपल्या अलमारीमध्येच ठेवतोय आपल्या पगाराच्या, तो बँकिंग व्यवस्थेत येत नाहीये किंवा लोकांना त्या पैशाचं दुसरीकडे कुठे कर्जाच्या माध्यमातून दिला जात नाहीये, तो आपल्याच घरी स्टेबल आहे. करेक्ट. तर हे जे काही पैसा असतो जो प्रत्येक जण आपल्या सोबत बाळगून असतो त्यालाच आपण काय म्हणतो, सेव्हिंग म्हणतो. करेक्ट. तर हे जे काही ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंग आहे याचं जे काही जीडीपीशी असलेलं गुणोत्तर आहे, प्रमाण, याच्याबद्दलचा आपल्याला एक रिलेशन दिलाय, याचा संबंध दिलेला आहे. तो काय आहे बघा आणि ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाहीये ते आपल्याला चेक करायचं आहे, अयोग्य आहे की योग्य आहे. तर पहिलं स्टेटमेंट असं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थूल देशांतर्गत बचती ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंगचे जीडीपीशी असणारे प्रमाण हे 1990 आणि 91 पासून सलगपणे वाढत गेले असं म्हटलेलं आहे. तर ऍक्च्युली हे ऑप्शन चुकीचं आहे. वाढत गेलेलं नाहीये, कधी कधी ते म्हणजे कमी घटलेली आहे. असं प्रत्येक वेळेस असा ग्राफ नाहीये की ते 2090 समजा जर 10 असेल तर 2000 ते 11 झालं किंवा मग 12 झालं किंवा मग पुन्हा 13 झालं. हे जे काही गुणोत्तर आहे हे चेंज होत गेलेलं आहे. जसं तुम्ही जर 1990 आणि 91 पासून बघाल किंवा मग 1960 पासून जेव्हाही बघाल, जेव्हा अर्थव्यवस्था आपल्याला वाढायला सुरुवात झाली तेव्हापासून सर्वात जास्त जे काही जीडीपीचं ग्रॉस डोमेस्टिक सेव्हिंगचं जीडीपीचं असलेलं गुणोत्तर होतं ते 2007 साली होतं. सर्वात जास्त होतं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हायेस्ट गुणोत्तर आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात जास्त गुणोत्तर आहे 2007 पण त्यानंतर तुम्हाला दिसतंय 2020 पर्यंत, आता 2020 चालू आहे, म्हणजे 2022 चालू आहे, पण कोविडच्या कारणामुळं ते पुन्हा घटलं इन बिटवीन. तर असं म्हणता येईल की यावरनं की 1990 आणि 91 पासून ते सतत वाढत गेलं आहे. हे ऍक्च्युली स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलं तर मग चूक झालं. जर चूक झालं तर तुम्हाला किती विधानं निघतात, 2 विधानं गेलेले. ठीक आहे, एकही विधान अयोग्य नाही किंवा हे गेलं, राहिलं तुमचं ब आणि क. तर मग अजून आपण एक वेळा बघू की कुठकुठले विधाने चुकीचे, आणि क चुकीचं नाहीये, आपलं ब गेलेलं आहे आणि एकही विधान अयोग्य नाही तर हे गेलेलं आहे. म्हणजे आता 2 ऑप्शन अवेलेबल आहे, अ आणि ब आणि अ आणि क. तर आता चूक असलेल्यापैकी आपल्याला बघायचं की ब चुकीचा आहे की क चुकीचा आहे. तर ब ऑप्शन एक वेळा आपण वाचूया. एकूण बचतीमध्ये कुटुंबे, प्रायव्हेट हाऊसहोल्ड आणि खासगी प्रायव्हेट कॉर्पोरेट असे 2 क्षेत्रांचाच विचार होतो. तर ही ऑप्शन चुकीचा आहे. ऍक्च्युली 4 क्षेत्रांचा विचार होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या व्यतिरिक्तही प्रायव्हेट कॉर्पोरेट आहे, त्या पलीकडे प्रायव्हेट सेक्टर हे तिसरं आणि चौथं आहे गव्हर्नमेंट सेक्टर. ठीक आहे, या 4ही क्षेत्रातले जे काही सेव्हिंग्स असतात, ठीक आहे, बचती असतात, आणि म्हणजेच कुठले कुटुंबे, प्रायव्हेट हाऊसहोल्ड, त्यानंतर खासगी कॉर्पोरेट, प्रायव्हेट कॉर्पोरेट, त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर. ठीक आहे, तर या 4हींचं मिळून एकूण बचत त्याला म्हटल्या जाते.
ठीक आहे, तर म्हणजे दुसरं ऑप्शनही चुकलेलं आहे. अ आणि ब. क काय म्हटलेलं आहे एक वेळा बघून घेऊ ते बरोबर आहे की नाहीये. तर तसं तर क ऑप्शन बरोबरच राहणार आहे, कारण ऑप्शननुसार अ आणि ब चुकीचे आले आहेत, म्हणजे ऑप्शन अ आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर एकूण बचतीत विविध क्षेत्रांचे योगदान विचारात घेतले असता कुटुंबे या क्षेत्राचे योगदान 1950 आणि 51 पासून नेहमी जास्त राहिले. आता हे स्टेटमेंट एक्झॅक्ट बरोबर आहे. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त हाऊस होल्ड सेव्हिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. मोर दॅन 30%. 30% म्हणजे काय, सेव्हिंग जेवढी होते त्यापैकी 30% हा वाटा हा फक्त प्रायव्हेट हाऊस होल्डचा आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याबद्दल. हॅलो. हा, त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा यावर एक प्रश्न येतोच नक्की. जे काही इंडेक्स आहे त्यावरचा एक इंडेक्सवर प्रश्न येतो. यामध्ये तुम्हाला त्याच्या डिटेल विचारलेला आहे की तो कसा कॅल्क्युलेट केला जातो या प्रश्नामध्ये. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक त्यालाच म्हणतात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. हा यांच्या गुणाकारातून मिळतो. तर कुठले असे दोन घटक आहेत ज्यांच्या गुणाकारातून तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यालाच म्हणतात MPI इंग्लिशमध्ये, शॉर्टमध्ये. तर एक दिलेलं आहे बहुआयामी दारिद्र्य शीरगिनती गुणोत्तर, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी हेडकाउंट इंडेक्स. ठीक आहे, किंवा त्याला दुसरा जो वर्ड आहे त्याच्यासाठी तो आहे इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी. ठीक आहे, कधी कधी हाही वर्ड कदाचित येऊ शकतो परीक्षेमध्ये, इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी म्हणतात. तर याच्या अंतर्गत काय केलं जातं, सिम्पली तुम्हाला इथे वाचल्याबरोबर कळल की बहुआयामी दारिद्र्य शीरगंती गुणोत्तर म्हणजेच काय, अशी लोकसंख्या फाइंड आउट केली जाते, बघितला जाते किंवा शोधली जाते जी दारिद्र्यात मोडतं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड असं आहे बहुआयामी दारिद्र्याची सरासरी तीव्रता, म्हणजे किती तीव्रता आहे, म्हणजे की एखादा गरीब किती गरीब आहे. फॉर एक्झाम्पल, की एखाद्या व्यक्तीला जगायला जर 6 गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या 6 गोष्टीपैकी एखाद्या व्यक्तीला 4 गोष्टी मिळत आहेत का, ठीक आहे, की 2 गोष्टी मिळत आहेत का, किंवा 5 गोष्टी मिळत आहेत का. जसं की फॉर एक्झाम्पल 6 गोष्टी त्याला जगायला आवश्यक आहे आणि त्याला 5 गोष्टी मिळत आहे, म्हणजे एक गोष्ट मिळत नाहीये, तो रिलेटिव्हली गरीब आहे. पण एखादा व्यक्ती असा आहे की त्याला 6 गोष्टी आवश्यक आहे जगण्यासाठी आणि फक्त एकच गोष्ट मिळत आहे, म्हणजे तो 5 गोष्टी मिळू शकत नाहीये, तर त्याची तीव्रता जास्त झाली. करेक्ट. तर म्हणजेच काय झालं की इंटेन्सिटी ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, तर याचा जो गुणाकार असतो म्हणजेच काय, त्यालाही म्हणतात इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. ठीक आहे, या दोघांच्या गुणाकारातनं तुम्हाला मिळतो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तिसरं ऑप्शन ऍक्च्युअली चुकीचं आहे. जे काही तिसरं हे दिलंय, स्टेटमेंट दिलंय, वाक्य दिलेलं आहे, आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान या 3 उपघटकांचे निर्देशांक, असं काही त्यामध्ये दिलेलं नाहीये. फक्त मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा कशाचा गुणाकार आहे, तर इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी आणि इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी. म्हणून काय, अ आणि ब, म्हणजे ऑप्शन 1. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे जीडीपी अवस्फीतिकी, जीडीपी डिफ्लेटर काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सूत्राबाबत फॉर्म्युला खालीलपैकी कोणता आहे तो आपल्याला सांगायचा. तर जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, की ऍक्च्युअल तुमची जीडीपी किती आहे, म्हणजे की विदाऊट महागाई, आणि महागाईला पकडून ते जीडीपी किती आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, की आता मानून चला की 1000 रुपयाची एखादी गोष्ट होती जी 2000 साली त्याची किंमत होती. 2000 साली एखादी वस्तू आहे, मोबाईल घेऊ आपण, त्याची किंमत 1000 होती, पण 2022 साली त्याची किंमत जर 2000 रुपये झाली, पण कदाचित त्या जीडीपी मध्ये मोबाईल एकच उत्पादित केला चाललाय. म्हणजे 2000 साली एखाद्या देशामध्ये एकच मोबाईल उत्पादित केला चाललाय आणि त्याची किंमत 1000 रुपये होती. 2022 साली त्याच इकॉनॉमीमध्ये, त्याच अर्थव्यवस्थेत, त्या देशामध्ये फक्त एकच मोबाईल उत्पादित केला चाललाय, पण या वर्षी त्याची किंमत आपल्याला 2000 दिसत आहे. बरोबर आहे. 2000 का दिसत आहे, कारण यामध्ये कुठली तरी प्राइस ऍड झालेली आहे. ठीक आहे, यामध्ये ऍड झालेली प्राइस असतं त्याला म्हणतात महागाई. ठीक आहे, तर ही जी काही किंमत वाढलेली आहे, जे 2000 साली सॉरी 2020 साली पाहिजे होतं, 2020 साली ज्या मोबाईलची किंमत 1000 रुपये होती, ती आता तुम्हाला 2022 साली 2000 रुपये दिसत आहे. 1000चे 2000 झाले, कारण त्याच्यात महागाईची भर पडलेली आहे. ऍक्च्युअल तुमचं उत्पादन एकाच मोबाईलचं आहे. करेक्ट. मग आपण याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये जर बघितलं, फक्त आकडे जर बघितलं, तर आपल्याला दिसतं की त्या देशाचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढलेलं आहे, उत्पादन वाढलेलं आहे, पण तसं झालेलं नाहीये. ऍक्च्युअल मोबाईल एकच तयार झालेला आहे. ठीक आहे, मग अशी किंमत जे महागाईला पकडून असते त्याला म्हणतात नॉमिनल जीडीपी. म्हणजे काय, की देशाचा जीडीपी किंवा देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पन्न जेव्हा महागाईला विचारात घेऊन, त्या वस्तूंच्या महागाई युक्त किमतीला विचारात घेऊन कॅल्क्युलेट केल्या जातात, त्याला म्हणतात नॉमिनल जीडीपी. पण ऍक्च्युअली त्या मोबाईलची किंमत किती असायला पाहिजे होती, 1000च रुपये. कारण का, कारण
2020 साली 1000 रुपये होती आणि 2022 साली ते 2000 झाली, कारण महागाईमुळे झाली, पण ऍक्च्युअल किंमत त्याची 1000च होती. तर अशी जीडीपी आपल्याला जर बघितली तर मग दिसतं तुम्हाला की त्याची रिअल किंमत हे आत्ताच्या किमतीपेक्षा काहीतरी कमीच होती. कारण काय, मोबाईल तर एकच आहे, पण आपल्याला जीडीपी वाढलेला दिसतोय महागाईमुळे. तर मग मागच्या अशा वर्षातील किंमत जी पहिले होती त्यालाच आपण आधारभूत वर्ष म्हणतो. तर त्या आधारभूत वर्षातील जी किंमत आहे त्याला म्हणतात रिअल किंमत, आणि त्याद्वारे काढलेल्या जीडीपीला म्हणतात रिअल जीडीपी किंवा मौद्रिक जीडीपी, सॉरी वास्तविक जीडीपी. तर मग या नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी यांचा जो काही रेशो असतो त्यालाच म्हणतात जीडीपी डिफ्लेटर. कारण काय, डिफ्लेट होणे म्हणजे काय, ऍक्च्युअल पेक्षा काय वेगळं आहे. तर ऍक्च्युअल तर 1000 असायला पाहिजे होतं, पण आता दिसत आहे 2000. कशामुळं, महागाईमुळं. तर मग हे जे काही डिफ्लेटर आहे हे कॅल्क्युलेट करतं एका फॉर्म्युल्यानी, त्याला म्हणतात जीडीपी डिफ्लेटरचा फॉर्म्युला. तर आता सिंपल आहे, जीडीपी डिफ्लेटर हे रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी याच्यामधला काय आहे संबंध दर्शवतोय. पण त्याचा फॉर्म्युला कसा आहे, तर जीडीपी डिफ्लेटर म्हणजे नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी. का, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, महागाई युक्त किंमत, आणि रिअल जीडीपी म्हणजे काय, महागाईला विचारात न घेता आधारभूत वर्षाला असलेली किंमत त्या वस्तूची, त्याला म्हणतात रिअल जीडीपी. तसं जर बघितलं मग आपण, तर 2000 रुपये किंमत ही महागाई युक्त किंमत होती आणि 1000 रुपये ही आधारभूत वर्षाला असलेली किंमत होती. म्हणजे 2 हा जो काही पर्याय आला, तर हे 2 म्हणजे काय की डबल झाली बाबा असं म्हणता येईल, कारण 1000 होती आणि 2000 त्याचं हे झालं. ऍक्च्युअल फॉर्म्युला याच्याही पेक्षा वेगळा आहे, तो आहे इंटू 100. कारण जीडीपी डिफ्लेटर हे पर्सेंटेज मध्ये दर्शवलं जातं. करेक्ट. तर तुम्ही जर जेव्हा मल्टिप्लाय करता 100नी, म्हणजेच काय त्याचा पर्सेंटेज काढता, तेव्हा ते 200% तुम्हाला दिसतं. करेक्ट. याचा अर्थ असं म्हणता येईल की 2020च्या तुलनेत 2022ला महागाई किंवा जीडीपी डिफ्लेटर हा 200% होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, तर याचा फॉर्म्युला जो काही आहे बरोबर तो राहील नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखायची आहे. ठीक आहे. तर पहिला स्टेटमेंट असं आहे, कृषी क्षेत्रात संस्थात्मक कर्ज पुरवठा. आता ओव्हरऑल आपल्याला कसं करायचं या प्रश्नामध्ये विचारला गेलेला आहे, कृषी क्षेत्रात दिल्या गेलेला कर्ज पुरवठा, क्रेडिट जे म्हणतो आपण त्याला, लोन वगैरे जे म्हणतो. तर मग आता काही लोन असे असतात जे इन्स्टिट्यूशनल असतात. इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, संस्थात्मक. ठीक आहे. आणि काही असतात तुमचे नॉन संस्थात्मक, नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजेच काय, बिगर संस्थात्मक. ठीक आहे. अशा 2 प्रकारचे जे काही क्रेडिट आहे ते शेतकऱ्यांद्वारे घेतले जातात किंवा कृषी व्यवसाय करणाऱ्या लोकांकडनं घेतले जातात, म्हणजे शेतकऱ्यांकडनं करता जातात. संस्थात्मक कर्ज म्हणजे काय, बँक आहे किंवा काही संस्था आहे ज्या गव्हर्नमेंटद्वारे उभारल्या गेल्या किंवा प्रायव्हेट संस्था आहे, तर त्या कुठल्या ना कुठल्या कायद्याच्या अंतर्गत येतात. तर त्याद्वारे त्या संस्थेद्वारे दिलं जाणारं कर्ज म्हणजे काय, संस्थात्मक कर्ज. बिगर संस्थात्मक म्हणजे काय, की जे असे संस्था आहे ज्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याच कायद्याच्या नियमात येत नाही, तशांना बिगर संस्थात्मक कर्ज म्हणतात. फॉर याच्यामध्ये जसं बँक आहे, संस्थात्मक ज्या काही संस्था असतात तर यांना म्हणतात बँक. त्यानंतर काही अशा RRBs आहे, ठीक आहे, रिजनल रुरल बँक, ग्रामीण बँका. त्यानंतर बिगर संस्थात्मक मध्ये तुम्हाला दिसतात सावकार लोक, यांच्यावर काही गव्हर्नमेंटचं नियंत्रण नसते. त्या पलीकडे काही असे मोठे जमीनदार लोक असतात. तर ही लोक काय करतात, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतात. तर 2 प्रकारचे कर्ज दिल्या जातात नॉर्मली शेतकऱ्यांना. पण सगळ्यात पूर्वी म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा बिगर संस्थात्मक जे कर्ज होते ते सगळ्यात जास्त होते. कारण त्याचं रिझनही होतं, कारण त्यावेळेस बँका किंवा संस्था कमी होत्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं अशा. पण आता इथं स्टेटमेंट असं दिलेलं आहे, कृषी क्षेत्रात संस्थात्मक कर्ज पुरवठा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट करण्यात, म्हणजे काय, इथे फक्त विचारलं गेलेलं आहे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणजे काय, संस्थात्मक कर्ज. तर यांपैकी सहकारी बँका म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स, व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँक्स आणि प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRBs यांच्यामध्ये सध्या व्यापारी बँकांचा सर्वाधिक वाटा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत या तिन्ही इन्स्टिट्यूशन पैकी, इन्स्टिट्यूशन मध्ये काय काय येत आहे म्हटलं, कोऑपरेटिव्ह बँक्स, कमर्शियल बँक येतात, RRBs येतात. त्यापैकी व्यापारी बँका म्हणजे काय, कमर्शियल बँकेचा सर्वात मोठा वाटा आहे असं म्हटलं गेलं आहे. तर हे स्टेटमेंट ऍक्च्युली बरोबर आहे. सध्या हे सगळ्यात जास्त आहे. त्यापूर्वी 1991 पूर्वी जर म्हटलं तर तुम्हाला दिसतं की संस्थात्मक कर्जामध्ये, मी संस्थात्मक कर्जामध्ये म्हणतो म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट्समध्ये सगळ्यात जास्त वाटा हा कोऑपरेटिव्हचा होता, म्हणजे काय, सहकारी बँकांचा होता. ठीक आहे. पण जर मी ओव्हरऑल जर म्हटलं 1991च्या अगोदर,
ठीक आहे. ओव्हरऑल म्हणजे की सगळं संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक कर्जांपैकी 1991च्या अगोदर जर म्हटलं, सर्वात जास्त वाटा हा बिगर संस्थात्मक ज्या काही संस्था होत्या, म्हणजेच काय, सावकार, जमीनदार यांच्याकडनं शेतकरी कर्ज घ्यायचे. सेकंड स्टेटमेंट असं दिलेलं आहे की 1991 आणि 92 पूर्वी यामध्ये सहकारी बँकांचा वाटा सर्वाधिक होता. मात्र 1991 आणि 92 पासून व्यापारी बँकांनी त्यांना मागे टाकले. हा ठीक आहे, व्यापारी बँकांनी सहकारी बँकांना मागे टाकले, पण सर्वाधिक वाटा हा सहकारी बँकांचा नसून तो कोणाचा होता, तर बिगर संस्थात्मक घटकांचा होता. म्हणजेच काय, सावकार, जमीनदार यांच्याकडून सर्वात जास्त कर्ज शेतकरी वर्गाला मिळत असत होतं. म्हणून 1991 पूर्वी आपल्याला इथे ओव्हरऑल सगळ्यांचा विचार करायचा आहे, तर म्हणून स्टेटमेंट आपलं सेकंड चूक होतं, फक्त अ. पण संस्थात्मक मध्ये जर म्हटलं तर तुमचं सगळ्यात जास्त वाटा हा सहकारी बँकाचा होता 1991 आणि 92 पूर्वी. आता सगळ्यात जास्त वाटा हा कमर्शियल बँकांचा आहे, व्यापारी बँकांचा आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहे. प्राथमिक तूट, प्रायमरी डिपॉझिट ही संकल्पना 1991 आणि 92च्या अर्थसंकल्पात वापरण्यात येऊ लागली. यस, प्राथमिक तूट म्हणजे काय होते ते पहिले समजून घेऊ आपण. प्राथमिक तूट, प्रायमरी डिपॉझिट म्हणजे काय? प्रायमरी डिपॉझिट म्हणजे होतं फिस्कल डिपॉझिट, याला म्हणतात प्राथमिक तूट. फिस्कल डिपॉझिट म्हणजेच काय, राजकोषीय तूट मायनस तुमचे इंटरेस्ट. इंटरेस्ट कशावर? जे काही लोन घेतलं गेलेले आहे, कर्ज घेतलं गेलेलं आहे, त्यावरचं जे काही इंटरेस्ट असतं, व्याज असतं, ते जेव्हा मी फिस्कल डिपॉझिट मधून मायनस करतो त्यालाच म्हणतात प्रायमरी डिपॉझिट. आता प्रश्न हा आहे की फिस्कल डिपॉझिट म्हणजे काय मग? ठीक आहे, तर फिस्कल डिपॉझिट म्हणजे सिंपल, तुमच्याकडे जितकं काही टोटल रेव्हेन्यू येतो, ठीक आहे, म्हणजे सरकारला, तुमच्याकडे म्हणजे काय, सरकारला टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेंडिचर जर मी केलं तर मला काहीतरी दिसणार की बाबा काहीतरी तूट पडलेली आहे. फॉर एक्झाम्पल, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सरकार कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये पैसा देतात, ठीक आहे, तर बजेट, तर 100 रुपये जर इन्कमिंग आहे, रेव्हेन्यू आहे गव्हर्नमेंटचा, आणि 120 रुपये खर्च आहे, याचा अर्थ मला काहीतरी 20 रुपये तूट दिसत आहे. तर 120 रुपये खर्च तर करण्यात आला, म्हणजे कुठून ना कुठून 20 रुपये घेऊन तो खर्च करण्यात आला, पण ती जे तूट आपल्याला या फॉर्म्युल्यातून दिसत आहे, त्या तुटीलाच मी काय म्हणतो, फिस्कल डिपॉझिट म्हणतो. मग ते जी काही तूट आहे ते कदाचित कर्ज घेऊन घेतलेली असेल, करेक्ट, भरलेली असेल, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आपण ती भरून काढलेली असेल. ठीक आहे, तर मग हे 20 रुपये जे काही तूट आहे, यावर आपल्याला पुढल्या वर्षी, पुढल्या बजेटमध्ये किंवा त्या फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला काय द्यावं लागतं, त्यावर व्याज द्यावं लागतं, करेक्ट. तर मग व्याज देयताही ही एक गव्हर्नमेंटवर काय होऊन जातं, रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जातं, जबाबदारी होऊन जातं. तर मग पुढल्या वर्षी समजा जर मी आता पुन्हा एकदा टोटल एक्सपेंडिचर, ठीक आहे, म्हणजे काय, एकूण खर्च मायनस टोटल रेव्हेन्यू, म्हणजेच काय, सॉरी, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रेव्हेन्यू, म्हणजे काय, एक्सपेंडिचर जास्त आहे रेव्हेन्यू पेक्षा, म्हणून मी फॉर्म्युला थोडा उलटा लिहिलं. तर एक्सपेंडिचर पेक्षा रेव्हेन्यू जास्त आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे रेव्हेन्यू पेक्षा, तेव्हा माझी तूट पडत आहे 20 रुपयाची. पण या 20 रुपयामध्ये जो काही एक्सपेंडिचर भाग आहे ना, या एक्सपेंडिचर मध्ये कधी कधी आपण विचारात घेतो दिले जाणारे व्याज, ठीक आहे. पण समजा या 20 रुपयामध्ये जर मी व्याज आहे ते जर देत नाहीये, लेट्स से की 5 रुपये आपण व्याज आहे असं म्हणून, 5 रुपये व्याजाचे पैसे आहेत. समजा जर मी ह्या तुटीतनं 5 रुपये जे दिले जाणारे या व्याजाचे ते जर मायनस करतो, तर मला काहीतरी एक दुसरी तूट सापडतं 15 रुपयाची. तर ही जी 15 रुपयाची तूट आहे याला म्हणतात प्रायमरी डिपॉझिट. म्हणजे सिंपल एवढंच समजून घ्यायचं की फिस्कल डिपॉझिट मधून जेव्हा व्याज देयता, इंटरेस्ट पेमेंट मायनस केलं जातं, तर त्याला म्हणतात प्रायमरी डिपॉझिट. आणि हा जो काही प्रायमरी डिपॉझिटचा कन्सेप्ट आहे तो आपल्या बजेटमध्ये, आपल्या अर्थसंकल्पात 1991 आणि 92 पासून वापरण्यात येऊ लागलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, प्रभावी महसुली तूट, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिपॉझिट ही संकल्पना 2010 आणि 11च्या अर्थसंकल्पात वापरण्यात येऊ लागली. तर 2010 आणि 11 नाही, हे चुकलेलं आहे. 2011 आणि 12 पासून इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिपॉझिट ही संकल्पना वापरण्यात येऊ लागलेली आहे. तर म्हणजे ब चुकीचा आहे, फक्त अ. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सीमांतिक स्थायी सुविधा म्हणजेच काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, आरबीआय कडील पतनियंत्रणाचे म्हणजेच काय, मनी कंट्रोलचे साधन आहे. ऍक्च्युली साधन दोन दोन दिलेले आहेत, म्हणजे ऑप्शन मध्ये बघू शकता आपण. एक तर सगळ्यात पहिले आरबीआयचे कुठले साधन आहेत ते मी तुम्हाला एक वेळा शॉर्ट हे देतो.
आरबीआय ऍक्च्युली बँकांवर दोन साधनांद्वारे कंट्रोल करतं. एकाला म्हणतात क्वांटिटेटिव्ह मीन्स, ठीक आहे, त्यालाच म्हणतात आपले संख्यात्मक साधने. आणि दुसरे जे साधने असतात त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह. ठीक आहे, क्वालिटी वाईज. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय, त्याला म्हणतात गुणात्मक साधने. तसे दोन प्रकारचे साधने असतात ज्याच्याद्वारे आरबीआय आपल्या बँकिंग व्यवस्थेवर कंट्रोल करतात. आता क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक साधनांचे दोन प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ठीक आहे, मी आता क्वालिटेटिव्ह गुणात्मक साधनांचं बोलणार नाही कारण आपल्याला प्रश्न आहे फक्त यावर. तर आता क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक साधनामध्ये डायरेक्ट साधने आहे, त्याच्यामध्ये काय येतं, SLR आणि CRR. आता SLR आणि CRR म्हणजे होतात स्टॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, त्याचा हे जे काही असतात स्टॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो, तर हे दोन गोष्टी अशा आहेत ज्या बँकांच्या सेफ्टीसाठी, म्हणजे बँकांचं जे काही व्यवहार आहे ते प्रॉपर चालावे त्यासाठी ह्या SLR आणि CRR बँकांना राखून ठेवायचा असतो. SLR स्वतःकडे राखून ठेवायचा असतो आणि CRR हा आरबीआय कडे राखून ठेवायचा असतो. सिंपल एकच शब्द बोलायचं झालं, समजा जर मानून चला की SLR आणि CRR दोन्ही मिळून हा 20% असेल, तर बँकांकडे समजा जर 100 रुपये असतील तर 20 रुपये त्यांना कर्ज म्हणून देता येत नाही, फक्त 80 रुपये कर्ज म्हणून देता येतील. कारण काय, 20 रुपये आरबीआयने बंधनकारक SLR आणि CRR मध्ये ठेवण्यास सांगितलेले आहे. तर मग होतं काय की एका प्रकारे हे नियंत्रण आहे बँकांच्या पैशांवर आरबीआयद्वारे, आणि अशा प्रकारे SLR आणि CRRच्या मार्फत जे काही नियंत्रण केलं जातं त्याला म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह साधने, जे डायरेक्ट साधने आहे. इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष साधने म्हणजे काय, अप्रत्यक्ष साधने म्हणजे तुमचा रेपो रेट, ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर बँक रेट, ठीक आहे, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ठीक आहे, सीमांतक जे वरती प्रश्नात दिलेला आहे, सीमांतक स्थायी सुविधा, त्यालाच म्हणतात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे, तर हे काय झालंय, हे इनडायरेक्ट प्रकारचं साधन आहे आरबीआयचं, जे क्वांटिटेटिव्ह साधन आहे पण इनडायरेक्ट प्रकारचं आहे. करेक्ट. तर मग आता प्रश्न असा विचारलेला आहे की सीमांतिक स्थायी सुविधा, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, आरबीआय कडील पतनियंत्रण मॉनिटरी कंट्रोलचे कुठले साधन आहे. तर त्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे 4 पर्याय स्टेटमेंट आहे. संख्यात्मक, क्वांटिटेटिव्ह, यस, मी आता तुम्हाला सांगितलं की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हे क्वांटिटेटिव्हच्या अंतर्गत येतं आणि इनडायरेक्टच्या अंतर्गत येतं. म्हणजेच काय, क्वांटिटेटिव्ह आणि अप्रत्यक्ष. म्हणजेच काय झालं, अ आणि ड. ब आणि क चुकीचं आहे. अ आणि ड बरोबर म्हणजे कुठलं ऑप्शन राहतं, मग आपलं 2 ऑप्शन. ठीक आहे, तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, अ आणि ड हे त्याचा पर्याय आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट आहे प्रश्न बघा, खाली देण्यात आलेले विधाने अभ्यासून अयोग्य विधान निवडा. ठीक आहे, अयोग्य विधान विचारलेले आहे. पहिला प्रश्न आहे, पहिला स्टेटमेंट आहे, M1 ला संकुचित पैसा नॅरो मनी, तर M3 ला विस्तृत पैसा ब्रॉड मनी म्हणतात. ठीक आहे, इथं ब्रॉड झालेला आहे पण ब्रॉड मनी पाहिजे. ठीक आहे, विस्तृत पैसा. सगळ्यात पहिले तर पैशाची जी मोजमाप आहे ना ती 4 याच्यात करता येतात, म्हणजे 4 त्याचे घटक आहेत ज्याच्यामध्ये आपण पैशाची मोजमाप करतो, M0, M1, M2 आणि M3. ठीक आहे, पहिले 5 याच्यात करायचे, M0, M1, M2, M3, M4. पण सध्याची जी पैशाची मोजमाप आहे आपल्या अर्थव्यवस्थेत ती 4 घटकात करतात, M0, M1, M2, M3. M0 जे आहे त्याला म्हणतात पायाभूत पैसा, एवढं लक्षात ठेवा. पायाभूत पैसा म्हणजे असा पैसा की ज्या पैशांच्या बेसिसवर तुमचे M1, M2, M3 बनतात पुढे जाऊ. ठीक आहे, पण जो पायाभूत पैसा आहे म्हणजे जो एक बेस लागतो तुम्हाला, की सुरुवात लागतं कुठलाही पैसा बनण्यासाठी इकॉनॉमी मधला, त्या पैशाला म्हणतात M0, पायाभूत पैसा किंवा बेस मनी. ठीक आहे, त्यानंतर M1 ला म्हणतात नॅरो मनी, एवढं लक्षात ठेवा. नॅरो मनी म्हणतात M1 ला, म्हणजेच काय, संकुचित पैसा. ठीक आहे, आणि त्यामधला M2 सोडा, पण M3 ला म्हणतात ब्रॉड मनी, म्हणजेच काय, विस्तृत पैसा.
तर हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या पैशाला कुठला पैसा म्हणतात. जो असा पैसा आहे जो M0 आहे त्याला पायाभूत पैसा म्हणतात, M1 आहे त्याला नॅरो मनी किंवा संकुचित पैसा म्हणतात, आणि M3 ला म्हणतात ब्रॉड मनी आणि विस्तृत पैसा. M2 ला काही नाव नाही दिलेलं त्यांनी. तर M1 ला संकुचित पैसा म्हणतात आणि M3 ला ब्रॉड मनी म्हणतात. तर यस, हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण मी तुम्हाला आताच इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल. M0 कडून M1, M2, M3 कडे अनुक्रमे जाताना तरलता, लिक्विडिटी ही वाढत जाते. तर ऍक्च्युली हे चुकीचं आहे. जसं तुम्ही M0 पासून M3 कडे जाता, लिक्विडिटी कमी कमी होत जातं. ठीक आहे, घटते, लिक्विडिटी घटते, म्हणजेच काय, तरलता घटते. एवढं लक्षात ठेवा. तरलता असते म्हणजे काय, तरल म्हणजे काय, एखादी गोष्ट म्हणजे पैशाचं असं स्वरूप जे देऊन तुम्ही लवकरात लवकर व्यवहार करू शकता. जसं तुमच्या खिशात असलेले पैसे आहेत ते देऊन तुम्ही व्यवहार करू शकता. पण समजा जर पैशाचं स्वरूप गोल्ड, सोने हे पैशाचं स्वरूप आहे, किंवा तुमच्याकडे असलेला चेक हा पैशाचं स्वरूप आहे, तुमच्याकडे असलेला डीडी हा पैशाचं स्वरूप आहे, करेक्ट. तो देऊन कुठला दुकानदार तुम्हाला कुठली गोष्ट देणार नाही, कारण का त्याच्यावर एक्झॅक्ट विश्वास नाही राहत लोकांचा. पण तुमच्याकडल्या असलेल्या 1000च्या नोट्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्या 1000 रुपयाच्या नोट देऊन तुम्ही एखादी वस्तू लवकर खरेदी करा. पण एखादा चेक घेऊन गेला 1000 रुपयाचा तुम्ही, तर तुम्हाला कुणीही तत्काळ एखादी गोष्ट देणार नाही. कारण काय आहे, कारण तो चेक खरा की खोटा, तुमचं आहे की नाही आहे याची पडताळणी करणे आवश्यक राहते. म्हणजेच काय झालं की अशी पैशाचं असं स्वरूप जे तुम्ही देऊन लवकरात लवकर व्यवहार करू शकता, त्याला म्हणतात तरलता असणे. आता जसं जसं तुम्ही M0 कडून M3 कडे जाता, तसं जसं या M3 मध्ये असे घटक येतात, जे घटक पैशाचे असे घटक येतात जे घटक देऊन तुम्ही इझिली व्यवहार करू शकत नाही. तर याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की M0 कडून M3 कडे जाताना तरलता कमी होते. ठीक आहे, म्हणजेच काय, M0 हा खूप तरल आहे, त्यानंतर M1 हा M0 पेक्षा कमी तरल आहे, M2 हा M1 पेक्षा आणखी कमी तरल आहे, आणि M3 हा वरील सगळ्यांपेक्षा, M0, M1, M2 पेक्षा सगळ्यांपेक्षा कमी तरल आहे. तर इथं प्रश्न असा दिलेला आहे, स्टेटमेंट असं दिलेलं आहे, M0 कडून M1, M2, M3 कडे जाताना तरलता ही वाढत जाते म्हटलंय, ते ऍक्च्युली घटत जाते किंवा कमी होत जाते, असं लक्षात ठेवा. तिसरं स्टेटमेंट आहे, लोकांकडील चलनी नोटा व नाणी, कॉइन्स यांची तरलता, लिक्विडिटी सर्वात जास्त असते. सर्वात जास्त आहे. मी आताच एक्झाम्पल देताना सांगितलं तुम्हाला की तुम्ही 1000 रुपयाची नोट घेऊन गेले तर तुम्हाला तत्काळ कुठलीही गोष्ट मागच्या क्षणी मिळून जाईल, पण त्यातून पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन अजिबात होत नाही. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. क्रेडिट फॉर्मेशन म्हणजे काय, सिंपल असं लक्षात ठेवा, तुमच्या पैशांवरून आणखी नवीन पैसा तयार होणे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल की तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडला पैसा 1000 रुपये आहे. तुम्ही जर 1000 रुपये कपाटात ठेवले, 1000चे 2000 होतात का? नाही होत. 1000चे 1000च राहतात. पण तुम्ही जर तेच 1000 रुपये बँकेत ठेवले, ठीक आहे, बँकेत ठेवले, तर तुम्हाला त्या 1000 रुपयावर समजा जर 100 रुपये व्याज मिळणार, तर 1100 रुपये होणार, करेक्ट. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की तुमचा जो पैसा आहे, जर तो तुमच्या खिशात आहे, तुमच्या सोबत आहे, त्या सोबत आहे, तर तो पैसा जेवढाचा तेवढा राहील. तुमच्या खिशात असलेला पैसा, तुमच्याकडे असलेला पैसा जेवढाचा तेवढा राहील. पण बँकेत जर ठेवला तर बँक तुम्हाला 100 रुपये व्याज देणार आणि तो 1100 रुपये होईल. मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय. याचा अर्थ काय, तुमचा 1000 रुपये पैसा वाढला, करेक्ट, पैसा वाढला ना. तर म्हणजेच काय झालं, लोकांकडील चलनी व नोटा व नाणी याची तरलता सर्वात जास्त असते. यस, हे बरोबर आहे. पण त्यातून पत निर्मिती, क्रेडिट क्रिएशन अजिबात होत नाही. खिशातल्या खिशात तुमचा पैसा वाढत नाही जोपर्यंत तुम्ही आर्थिक ज्या काही संस्था असतात, म्हणजे की बँक झालं किंवा दुसऱ्या कुठल्या संस्था झाल्या, त्यामध्ये जोपर्यंत तो पैसा ठेवणार नाही तोपर्यंत त्याचा क्रेडिट फॉर्मेशन होत नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे, M0 हा सर्वाधिक तरल असून त्याला पायाभूत पैसा मॉनिटरी पाहिजे होती, तर मॅनिटरी झालं. मॉनिटरी बेस मनी किंवा उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे हाय पॉवर्ड मनी असेही म्हणतात. M0 ला आणखी एक नाव आहे, हाय पॉवर्ड मनी, हे लक्षात ठेवा. मॉनिटरी बेस मनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बेसिक पैसा. याचा अर्थ काय आहे, ऑप्शन 2 हे चुकीचं आहे. त्यानंतर 68 प्रश्न घ्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या टप्प्यामध्ये, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याला म्हणतात डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता लोकसंख्या ट्रान्झिशन थेरी काय सांगतं, ऍक्च्युली याचे 3 टप्पे महत्वाचे आहे. कधी कधी काही जे काही डेमोग्राफर्स आहे, म्हणजे काय लोकसंख्या शास्त्रज्ञ, त्यांनी 5 टप्पे सांगितलेले आहे. पण आपल्याला 3 टप्पे जर मी तुम्हाला सांगायचं झाले, तर सगळ्यात पहिला जो टप्पा असतो त्यामध्ये जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये मृत्यूदर आणि जन्मदर याबद्दल त्याच्यात माहिती असतं डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरीमध्ये किंवा लोकसंख्या संक्रमक सिद्धांतामध्ये. तर पहिला जो आहे त्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हा खूप जास्त असतो. लक्षात ठेवा, पहिले जे काही स्टेज आहे, पहिला जो टप्पा आहे त्याच्यात जन्मदर व मृत्यूदर हा जास्त असतो. ठीक आहे. सेकंड जो स्टेज आहे त्याच्यामध्ये जन्मदर हा जास्त असतो पण मृत्यूदर घटतो.
घटलेला असतो किंवा कमी असतो. आणि तिसरी अशी स्टेज आहे ज्याच्यात जन्मदर व मृत्यूदर हे कमी असतात. म्हणजे 3 स्टेजेस तुम्ही एकदा पुन्हा ऐका. पहिली जी अशी स्टेज आहे त्याच्यात जन्मदर आणि मृत्यूदर हा जास्त असतो. दुसरी अशी स्टेज आहे ज्यामध्ये जन्मदर तर जास्त असतो पण मृत्यूदर कमी झालेला असतो. ठीक आहे. आणि तिसरी अशी स्टेज आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरीची किंवा लोकसंख्या संक्रमक सिद्धांताची, की जन्मदर हा आणि मृत्यूदर दोन्ही कमी झालेला असतो. एक्झाम्पल घ्या की एखादा कुठला देश आहे जो खूप मागास आहे, जसं की आपण आफ्रिकन देश म्हणतो, तिथे काय आहे जन्मदर खूप जास्त असतो. कारण काय, तिथे लोक खूप जास्त लोकांना जन्माला घालतात. कारण काय, का त्या देशामध्ये स्थिती अशी आहे की तिथे लोक वारंवार मरतात आजारा वगैरेमुळे. तर त्या कारणाने त्यांच्या वंश पुढे चालवण्यासाठी ते ऍटलिस्ट 4-5-6-7 मुलांना जन्माला घालतात, सो दॅट की त्यातमध्ये 2-3 वाचले तरी पुढे आपलं वंश चालेल. त्या कारणाने त्या भीतीपोटी जन्मदर जास्त असतो. त्याही पलीकडे मृत्यूदर जास्त का असतो, कारण त्या देशांमध्ये जे काही आपले मेडिकल फॅसिलिटी असतात, म्हणजेच काय आरोग्य संस्था, त्या खूप तोटक्या असतात आणि त्या कारणाने तिथं मृत्यूदरी जास्त असतो. मानून चला की एखाद्या हजार लोकसंख्येमागे 100 मुलं जन्म घेत आहे, तर तिथे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या 90 असते. ठीक आहे. म्हणजे काय, जन्मदरी जास्त आहे, 1000पैकी 100 लोक जन्म घेत आहे प्रत्येक 1000 व्यक्तीमागे. आता आणि मृत्यू होणारे लोक किती आहे, 90 आहे. तर राहिले किती मग, 10. ठीक आहे. जरी जास्त मुलं जन्माला येत आहे तरी 100 मुलं जन्माला येत आहे, पण त्यापैकी 90 मरताय, तर इफेक्टिव्हली फक्त 10च जगताय पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात काय होत आहे, दुसऱ्या याच्यात होत आहे जन्मदर जास्त. म्हणजे काय, 100चा पण 100 थोडा जन्मदर हा जास्त असतो पण घटलेला असतो दुसऱ्या संक्रमण याच्यात. तर जन्मदर मानून चला की 40 आहे आता, म्हणजे घटलेला आहे पण जास्तच आहे. आणि मृत्यूदर हा खूप कमी झालेला असतो. मृत्यूदर कमी होऊन जवळपास 15 वगैरे होणार. म्हणजे आता तुम्हाला काय दिसतंय, याचा फरक जर बघितला तर तुम्हाला दिसणार 25 हा फरक येतोय. म्हणजे काय की लोकसंख्येत वाढ खूप होत आहे, कारण जन्म घेणारे लोक जास्त आहे मृत्यू होणाऱ्यापेक्षा. तर म्हणून तुमच्या लोकसंख्येत भर खूप पडत आहे. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तुमचा जन्मदर आणि मृत्यूदर कमी झालेला आहे. तर 1000मागे फक्त 10 लोक जन्म घेत असतील, 10 मुलं, तरी मरणी तुमचं म्हणजे डेथ ही कमी असतात. म्हणजे काय, 2 ते 3. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, 2 ते 3 जर डेथ झाल्या तर 7 वगैरे भर पडत आहे. म्हणजे इथे 7 लोकांची भर पडत आहे, इथे 25 लोकांची भर पडत आहे दुसऱ्या स्टेजमध्ये, आणि इथे 10 लोकांची भर पडत आहे. तर रिलेटिव्हली सगळ्यात जास्त भर पडत आहे तिसऱ्या स्टेजमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त भर आहे. याही स्टेजमध्ये भर रिलेटिव्हली कमी आहे, कारण जन्मदर तर जास्त आहेच पण मृत्यूदरी तेवढा जास्त आहे. त्या कारणाने भर कमी आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरीचे, म्हणजेच लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 3 टप्पे कुठकुठले आहे ते. ठीक आहे. तर आता यानुसार आता आपल्याला विचार करायचा आहे की प्रश्न काय विचारलेला आहे. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, ऑप्शन बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या टप्प्यामध्ये जिथे जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदरी जास्त असतो, त्या कारणाने इफेक्टिव्ह जे काही पॉप्युलेशन ऍड होतं तीही कमी असतं. इफेक्टिव्ह पॉप्युलेशन ऍड होणे म्हणजे ते 10 जे काही राहिलेले होते ते लोक. लोकसंख्या वेगाने वाढते का, नाही, लोकसंख्या वेगाने वाढत नाही, कारण जन्मदर आणि मृत्यूदर जास्त असल्या कारणाने त्यातले जे काही कमीत कमी लोक आहेत ते वाचतात आणि तेच भर टाकतात. लोकसंख्या कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते, हेही बरोबर आहे. लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो का, वेट अ मिनिट, हा, कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते, नाही, हे चुकीचं आहे. लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो. दर जो आहे ना तो स्थिर राहतो, कारण का, मृत्यूदर आणि जन्म हा जवळपास सारखाच असतो, त्या कारणाने दर हा स्थिर राहतो. ठीक आहे. लोकसंख्या स्थिर राहत नाही बरं का. इथे हा तुम्ही म्हणा सर सेकंड कसं चुकीचं आहे. कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहत नाही, लोकसंख्या वाढत राहतं, पण लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो. वाढीचा दर म्हणजे काय, मागच्या वर्षी जर 10 जण ऍड झाले लोकसंख्येमध्ये हजारामध्ये, तर पुढल्या वर्षी फक्त 11 ऍड होईल. त्याच्या पुढल्या वर्षी कदाचित 11.2, म्हणजे 11.2 असा कुठला माणूस नसतो, 12 ऍड होईल. म्हणजे काय की एकनी वाढ आहे पण स्थिर आहे. इथे लोकसंख्या स्थिर राहतं असं म्हटलेलं आहे. लोकसंख्या स्थिर राहत नाही, लोकसंख्या वाढ होत आहे. ठीक आहे. लोकसंख्येचा दर स्थिर राहतोय, म्हणून सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. वरीलपैकी कोणतेही नाही. जर ऑप्शन 3 बरोबर आहे तर मग चौथी ऑप्शन इलिमिनेट होणार. तर 68 ऑप्शन 3, पर्याय 3 हा बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. 1972 आणि 73 भारतीय अर्थव्यवस्थेत पहिल्यांदा व्यापारशेष आढळून आला. व्यापारशेष म्हणजे काय होते, पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ ट्रेड. ठीक आहे, पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ ट्रेड. याचा अर्थ काय की आपला जो काही निर्यात होती ती आयातीपेक्षा जास्त होती.
ठीक आहे. खूप कमीदा असं झालंय आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्याच्यात निर्यात जास्त आहे आयातीपेक्षा, आणि ती पहिल्यांदा जी होती ती होती 72 आणि 73 या साली. तर मग त्या वर्षी असं काय झालं होतं ज्याच्यात आपली निर्यात खूप होती आणि आयात कमी राहिली होती? कारण ते सगळं धोरणावर अवलंबून आहे की गव्हर्नमेंटनी काय धोरणे अवलंबले. तर काही असे धोरण अवलंबले होते 1972 आणि 73 पूर्वी, की त्याद्वारे मग आपली निर्यात खूप होती त्या वर्षी आणि आयात कमी होती निर्यातीच्या तुलनेत. अनुदाने देण्यास सुरुवात केली होती. यस, अनुदाने दिली होती. त्या कारण अनुदाने म्हणजे काय, सबसिडीज वगैरे. ठीक आहे. सबसिडीज दिली तर त्या कारणाने काय होतं की उत्पादन खूप वाढतं. जसं शेतकऱ्यांना सबसिडीज दिल्या जातात फर्टिलायझर, खतांवर, त्याद्वारे उत्पादन वाढलं गेले. त्यानंतर काय झालं, आणि तेच उत्पादन मग आपण निर्यात म्हणून वापरले. त्यानंतर वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यात आले. यस, काही अशा पॉलिसी किंवा धोरणं अवलंबली गेली ज्याच्यात निर्यातीस प्रोत्साहन दिलं, त्या कारणाने निर्यात वाढली. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. अवमूल्यन होणे म्हणजे काय, की बाहेरच्या चलनाच्या तुलनेत आपल्या देशाचं चलन म्हणजे रुपया याची व्हॅल्यू घटलेली आहे. आता अवमूल्यन जेव्हा होते ना, किंवा काही देशांकडनं अवमूल्यन हे केलं जातं जाणून, तर त्याचं जे काही कारण असतं ते असतं की आपला निर्यात वाढावा. कारण जेव्हा अवमूल्यन होते तेव्हा आपल्या ज्या वस्तू असतात, आपल्या देशातील वस्तू हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होतात आणि त्या कारणाने आपल्या वस्तूंना मागणी वाढतं, त्या कारणाने आपली निर्यात वाढते. ठीक आहे. त्यानंतर पहिले निर्यात धोरण जाहीर झाले. यस, निर्यात धोरण जाहीर झाले होते त्या काळात, आणि त्याचे पॉझिटिव्ह किंवा चांगले असे जे पावलं होते किंवा ते असे धोरणं होते ते राबवल्या गेली आणि त्या कारणाने निर्यात वाढली. म्हणजेच काय, वरीलपैकी सर्व. त्या कारणाने 72 आणि 73 या साली आपला जो व्यापार शेष होता किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड जो होता तो पॉझिटिव्ह होता. त्यानंतर आहे केंद्र सरकारने FRBM कायद्यात दुरुस्ती करावी आणि त्यानुसार परिणामी महसुली तूट बाद करावी अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या वित्त आयोगाने केली होती असं म्हटलेलं आहे. परिणामी महसूल तूट मगाशी सांगितलं मी तुम्हाला, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट. ठीक आहे. परिणामी महसूल तूट. ठीक आहे. परिणामी महसूल तूट म्हणजे सिंपल असं लक्षात घ्या की जे काही आपली महसूल तूट असते, महसूल तूट म्हणजेच काय, महसूली तूट म्हणजेच काय, महसूली जमा किंवा महसूली खर्च मायनस वजा महसूली जमा जर असल, म्हणजेच काय, सिंपल खर्च जास्त आहे महसूल खात्यावर होणारा महसूली जमापेक्षा, तेव्हा आपल्याला महसूली तूट भासते. पण या महसूली तुटीत एका गोष्टीची एक गोष्ट त्यामध्ये असतं, जसे महसूली खर्च आहे ना, त्या महसूली खर्चामध्ये एक गोष्ट इन्व्हॉल्व्ह असते किंवा त्यामध्ये समाविष्ट असते, ती असते अनुदान देयता. तर कधी कधी असे होते की अनुदान देण्यासाठी महसूली खर्च केला जातो, पण हा जर अनुदान खर्च जर मी नाही दिला, ठीक आहे, अनुदान खर्च नाही दिला, याचाच अर्थ काय झाला, महसूली तुटीतून माझा अनुदान मायनस होणे. ठीक आहे. म्हणजेच काय, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे महसूली तूट मधनं जेव्हा मी अनुदान मायनस करतो, म्हणजे दिले जाणारे अनुदान जेव्हा मी मायनस करतो तेव्हा मिळणारी जी काही तूट आहे त्याला म्हणतात परिणामी महसूली तूट. तर हे जे काही परिणामी महसूली तूट आहे ही बाद करावी अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या वित्त आयोगाने केली होती असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 14वा वित्त आयोग. ठीक आहे. 14वा वित्त आयोग आहे. NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हा वित्त आयोग गठीत करण्यात आलेला होता आणि त्यांनी शिफारस केली होती महसूली तूट बाद करावी. ऍक्च्युली त्यांनी हा 14वा वित्त आयोग तर आला होता, पण त्याच्याच अगोदर 14वा वित्त आयोगाच्या अगोदरच हे जे काही रेव्हेन्यू डिफिसिट आहे आपला, ठीक आहे, किंवा FRBM जो कायदा आहे ज्याच्या अंतर्गत आपण FRBM कायदा, लक्षात ठेवा, FRBM कायदा 2003 ला जो अस्तित्वात आला याला म्हणतात फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. तर याच्यानुसार मग दोन अशा जे काही तूट आहेत, कुठल्या, रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजेच काय महसुली तूट, आणि दुसरी जी आहे ती आहे तुमची फिस्कल डिफिसिट म्हणजेच काय राजकोषीय तूट. तर या दोन डिफिसिट तुटीला टार्गेट देण्यात आले होते की तुम्ही एवढ्या टार्गेटच असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही बजेट थ्रू खर्च करता तेव्हा रेव्हेन्यू डिफिसिट किंवा महसुली तूट एवढीच असू द्या किंवा फिस्कल डिफिसिट एवढीच असू द्या. तर असे नियम घालण्यात आले होते FRBM कायद्याने, आणि या रेव्हेन्यू डिफिसिट सोबत तुमचे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिटही सांगितल्या जात होता. तर FRBM कायद्यात काही चेंजेस करावे किंवा सुधारणा करावी याच्यासाठी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 2016 साली FRBM रिव्ह्यू
काय म्हणते कमिटी नेमण्यात आली किंवा समिती नेमण्यात आली आणि त्यांनी तेव्हा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिसिट काढण्यात यावं बाबा FRBM कायद्यातनं अशी तरतूद करण्यात आली होती. तर 14वा वित्त आयोग आहे, एवढं लक्षात ठेवा, ज्याचे अध्यक्ष NK सिंग हे होते. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. अच्छा हा, आपल्या इकॉनॉमीचे प्रश्न संपले. आता 71 पासून आपले करंट अफेअरचे क्वेश्चन सुरू होणार. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, ठीक आहे. तर हे एक महत्वाची एक संस्था आहे जे स्थापन करण्यात आलेली आहे सध्या तरी, तर सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे. तर ही गव्हर्नमेंट काय करतं, ही संस्था काय करतं की भारतामध्ये जे काही रोजगार आहे, बेरोजगार आहे किंवा इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेचं ओव्हरऑल जे काही स्वरूप आहे त्यावर हे काय करतं, लक्ष ठेवून असतं आणि त्याद्वारे काही आकडे प्रकाशित करतं. त्यामध्ये बेरोजगारीचे आकडे प्रकाशित करतात ते लोक आणि त्याद्वारे मग जे काही राज्य आहे किंवा मग देशाची एकूण स्थिती आहे, त्यांचं कुठे स्थान आहे हे सांगितलं जातं. तर प्रश्न असा आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी द्वारे जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर म्हणजेच काय, अनएम्प्लॉयमेंट रेट, हा सर्वात कमी असलेले राज्य कोणते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. आता आपल्याला प्रश्न येईल की बाबा छत्तीसगडमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट सगळ्यात कमी आहे. यस, अनएम्प्लॉयमेंट रेट सगळ्यात कमी आहे छत्तीसगडमध्ये, तो आहे फक्त 0.8%. ठीक आहे, 0.8% आहे. सगळ्यात जास्त जो आहे तो आहे हरियाणामध्ये, लक्षात ठेवा. हरियाणामध्ये सर्वात जास्त रेट आहे आणि तो आहे 26.9. हाही प्रश्न येऊ शकतो कदाचित, तर ही लक्षात ठेवा. इथे सर्वात कमी विचारलेला आहे, तर सर्वात जास्त हरियाणामध्ये आहे. महाराष्ट्रात किती आहे, महाराष्ट्रात एक लक्षात ठेवा, कारण आपल्या महाराष्ट्रावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आहे 3.7%. ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंट दर आहे 3.7%. तर हे तिन्ही आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. छत्तीसगडचा सर्वात कमी आहे 0.8%, हरियाणाचा सर्वात जास्त 26.9%, त्यानंतर महाराष्ट्राचा आहे 3.7%. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, असे प्रश्न विचारले जातात कुठले पुस्तक कोणी लिहिले म्हणून. तर नुकतेच प्रकाशित झालेले बिरसा मुंडा जनजातीय नायक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर हे पाठ करून घ्या. आलोक चक्रवाल यांनी लिहिलेलं आहे. बिरसा मुंडा तुम्हाला जर इतिहासात माहिती असेल, ते ट्रायबल लीडर होते किंवा जे म्हणतो आपण जमातीचे जे काही उठाव झाले होते त्यांपैकी बिरसा मुंडा त्यांचे एक जननायक होते. ठीक आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्यात आलेले आहे. प्रश्न पाहा, असं दिलेलं आहे. वेट अ मिनिट. ठीक आहे, बघा, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्यात आलेलं आहे. यस, आता सध्या तरी जे काही रशिया युक्रेन वॉर चालू आहे, तर याच्या अनुषंगाने रशियावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 2006 साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सदस्यातून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. तर ही स्टेटमेंट ऍक्च्युली सॉरी, वेट अ मिनिट, मी तुम्हाला चुकीचं थोडं सांगितलंय. तर आता हा बरोबर आहे, करेक्ट. तर योग्य विधान निवडायचे, मी योग्य अयोग्यमध्ये कन्फ्युज झालेलो. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्यात आले आहे. यस, रशिया युक्रेन वॉरच्या अनुषंगाने त्यांना रशियाला अग्रेसिव्ह देश, ठीक आहे, म्हणजेच काय, युद्ध करणारा, ज्यांनी पहिलं पाऊल उचललं असं म्हणून त्याला रशियाला त्या परिषदेतून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आहे 2006 साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या सदस्यातून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे. यस, म्हणजे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन 3. त्यानंतर आहे, पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली एअरलाइन्स कंपनी इंडिगो आहे. इंडिगो तुम्हाला माहिती आहे, इंडिगो एअरलाइन्स जी विमान सेवा पुरवते, ठीक आहे, भारतामध्ये डोमेस्टिक ऍज वेल एज आता इंटरनॅशनली गेलेले आहेत ते लोक. गगन काय आहे, सिम्पली गगन आहे आपलं नेव्हिगेशन सिस्टीम. जसं जीपीएस युज करून आपण आपला मॅप युज करतो, गुगल मॅप वगैरे आपल्या मोबाईलमध्ये असतात, किंवा तुम्ही जर ऍपल युज करत असाल त्यामध्ये जीपीएस युज करूनच हे मॅप बनवले जातात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती मिळतं, आपल्याला रस्ता मिळतो. तर गगन हे काय आहे, भारतीय बनावटीचे आहे, लक्षात ठेवा. भारतीय बनावटीचे आहे. तर आतापर्यंत आपले हे जे काही गगन स्वदेशी प्रणाली आहे, नेव्हिगेशन प्रणाली, ठीक आहे, तर ही प्रणाली खूप साऱ्या गॅजेटमध्ये अजून आलेली नाही आहे. सध्या तरी आपण आपले मॅक्झिमम गॅजेट, आपल्याकडे असलेले मोबाईल वगैरे हे अजूनही जीपीएस, जी अमेरिकेची सिस्टीम आहे, तर ते यूज करूनच आपले मोबाईल जे काही मॅप वगैरे आहे, गुगल मॅप वगैरे ते वापरतात. पण आता गगनही काही काही मोबाईलमध्ये ते वापरण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आपले जे काही नेव्हिगेशन प्रणाली असते, म्हणजे काय, मार्गदर्शक करतात, मार्गदर्शन म्हणजे
रस्ते वगैरे जे काही म्हणतो आपण, किंवा एअर मार्ग म्हणजेच काय हवाई वाहतूक वगैरे, तर त्यासाठी इंडिगो जे एअरलाईन आहे त्यांनी पहिल्यांदा ही नेव्हिगेशन प्रणाली त्यांच्या एअरलाईनमध्ये वापरली. हेही बरोबर आहे स्टेटमेंट, लक्षात ठेवायचं. गगन म्हणजे जीपीएस एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन होय, तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच काय विधान दोन्ही योग्य. ठीक आहे, एक ऑप्शन आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय ई विधान नेवा कार्यक्रम पूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी अर्जाची अंमलबजावणी करणारी देशातील पहिली विधानसभा कोणती? पहिली विधानसभा म्हणजे कुठल्या राज्याची विधानसभा आहे, तसा हा प्रश्न आहे ऍक्च्युली. तर नॅशनल ई विधान अप्लिकेशन असं ऍक्च्युली या नेवाचं फुल फॉर्म होतं. ठीक आहे, नॅशनल ई विधान अप्लिकेशन. ठीक आहे, असा हा फुल फॉर्म आहे नेवाचा. कदाचित हा प्रश्न येऊ शकतो कारण असे प्रश्न जास्त विचारले जातात, टेक्नॉलॉजी बेस्ड क्वेश्चन भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. तर याच्या अंतर्गत आता नावातच तुम्हाला दिसत आहे नॅशनल ई विधान अप्लिकेशन. तर याच्यात काय करायचं आहे, जे आपल्या विधानसभा असतात म्हणजे पूर्ण भारतभर, तर त्यामध्ये ज्या विधानसभा आहेत त्यांना पेपरलेस म्हणजेच काय सगळं ऑनलाईन किंवा कम्प्युटर बेस्ड सिस्टीम करण्यासाठी जे पहिलं असं विधानसभा होती ज्यांनी याची अंमलबजावणी केली, ते जे राज्य आहे ते आहे नागालँड. ठीक आहे, नागालँड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न, इंडिया रेटिंग्स. आता एक संस्था ऍक्च्युली इंडिया रेटिंग्स नावाची, त्यांनी ते काय करतात की जे काही इकॉनॉमी असतं, अर्थव्यवस्था असतं, त्याची जे ग्रोथ होणार आहे, वाढ होणार आहे, त्याचे ते आकडे देतात भविष्यातील. ठीक आहे, की कुठला देश किती कसा वाढणार आहे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर इंडिया रेटिंग्सने भारताला 2022 ते 23 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, असा प्रश्न आहे. तर त्याचा ऑप्शन आहे 7 ते 7.2%. तर हे तुम्ही पाठांतर करून घ्यायचं आहे कारण असे प्रश्न कदाचित विचारले जातात एखाद्या संस्थेद्वारे सांगितला गेलेला अंदाज. ठीक आहे, भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असायला पाहिजे कारण महाराष्ट्रातील शहर आहे ते ऍक्च्युली. तर भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे, तर त्याचं ऑप्शन आहे पुणे या शहरात ते उभारण्यात येणार आहे. हे पाठ करून टाका. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण, त्यालाच म्हणतात AQEES. ठीक आहे, कामगार ब्युरोद्वारे केले जाते. ठीक आहे, कामगार ब्युरो म्हणजेच काय लेबर ब्युरो, जे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं, मिनिस्ट्री ऑफ लेबर. ठीक आहे, कामगार मंत्रालय, लेबर ब्युरो किंवा मिनिस्ट्री ऑफ लेबर किंवा कामगार मंत्रालय. ठीक आहे, याच्या अंतर्गत हे अकीस असं म्हणता येईल त्याला, हे सर्वेक्षण करतं ऍक्च्युली कामगारांचं किंवा रोजगाराचं. हे अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण अकीस कामगार ब्युरोद्वारे केले जाते. तर यस, कामगार ब्युरोद्वारे करणे म्हणजे काय, कामगार मंत्रालयाद्वारे करणे. तर हे स्टेटमेंट ही बरोबर आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, एरिया फ्रेम इस्टॅब्लिशमेंट सर्वे FS, आणि हा अखीसच्या घटकांपैकी एक आहे. तर या अखीसचे जेव्हा काही रोजगाराचं जेव्हा सर्वेक्षण होते त्याच्या अंतर्गतच एरिया फ्रेम इस्टॅब्लिशमेंट सर्वे हा एक त्याचा भाग असतो. तर ही त्याचाच ऑप्शन आहे, बरोबर आहे तसं. तर विधाने कोणती बरोबर आहेत हा प्रश्न होता, तर याच्यापैकी दोन्ही विधाने बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ऑप्शन 3. त्यानंतर आहे RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब RBIH चे उद्घाटन केले आहे, हे पाठांतर करून घ्या. असे प्रश्न येऊ शकतात. बँगलुरू. ठीक आहे, बँगलुरू त्याचा आन्सर आहे. बँगलुरू या शहरामध्ये त्यांनी RBIH रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब स्थापित केलेला आहे. खालीलपैकी कोणता कालावधी भारतात अंधत्व निवारण आठवडा म्हणजेच काय, जे ब्लाइंड लोक असतात त्यांना त्यांच्यावर उपाय म्हणून काही असा आठवडा आपण सेलिब्रेट करतो, सो दॅट की त्याच्यात डोळ्याची चेकिंग होणे किंवा त्यांचा अवेअरनेस म्हणजे काय जागृतीकरण करणे, त्याबद्दल या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर तो जो काही आठवडा आहे तो आठवडा आहे 1 एप्रिल ते 7 एप्रिल. ठीक आहे, 1 एप्रिल ते 7 एप्रिल या दरम्यान हे अंधत्व निवारण जे काही आठवडा आहे हा आपण सेलिब्रेट करतो, साजरा करतो. खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच फास्टर नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे? खूप महत्वाचं आहे आणि याच्यावर प्रश्न येतो कारण खूप कमी अशा गोष्टी आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे केल्या जातात किंवा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. टेक्नॉलॉजी वापरतात फास्टर आपलं सर्वोच्च न्यायालय, पण खूप कमी. ठीक आहे ना, तर मग अशा वेळेस जर एखादी गोष्ट जर सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे तर ती खूप विचारला जाऊ शकतं. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फास्टर, नावातच फास्टर आहे. जर तुम्ही गेस करू शकले असतात फास्टर याच्यासाठी, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला माहिती आहे की जो पेंडन्सी रेट आहे कशाचा, केसेसचा,
इतका जास्त आहे की त्यांना त्या केसेस लवकरात लवकर मार्गी लावायचे आहे. तर त्यावेळेस ते फास्टर जे सॉफ्टवेअर आहे ते त्याचाच एक भाग म्हणून लॉन्च करण्यात आला आहे किंवा वापरण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे. पुढील विधानांचा वापर करून योग्य विधान निवडा. प्रश्न असा आहे की विधानसभेबद्दल काही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ते घ्यायचं आहे, पण हे करंट अफेअर रिलेटेड आहे, हे चालू घडामोडी रिलेटेड आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नसलेले भारतातील एकमेव राज्य नागालँड आहे. तर यस, ठीक आहे, बिनविरोध तिथे काय म्हणतो आपलं सरकार बसलेली आहे, तर विरोधी पक्षच नाहीये. ठीक आहे, तर ही स्टेटमेंट बरोबर आहे, यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता एकत्रित येत संयुक्त लोकशाही आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तिथले जे काही सत्ताधारी होते आणि विरोधी होते यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एकच सरकार स्थापन करण्याचा तिथे निर्णय घेतला. त्या कारणाने तिथे कुठलाच विरोधी पक्ष नाही आहे सध्या. राज्यातील सर्व मुख्य विरोधी पक्ष म्हणजेच कुठला, नागा पीपल्स फ्रंट, NPF म्हणतात, कोणत्याही अटीविना सर्वपक्षीय सरकार स्थापन व्हावे असा प्रस्ताव विधानसभेत ठेवण्यात आल्यानंतर हा निर्णय झाला. तर यस, त्यांनीच हा ठेवलेला होता. कुठल्याही अटीविना आम्ही तुमच्या सामील होतो आणि एकच काय म्हणतो आपला पक्ष असू द्या आपल्या विधानसभेमध्ये, असं त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि तो सगळ्यांनी मान्यही केला. आणि त्या कारणाने आता फक्त तिथं एकच पक्ष आहे, विरोधी पक्ष नाही. तर ऑप्शन सर्व योग्य. ठीक आहे. नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेल्या मीरा परांडे, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होत्या? मीरा परांडे या टेबल टेनिस या खेळाशी संबंधित होत्या. असे प्रश्न खूप वेळा विचारले जातात, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. व्यक्तिविशेष प्रश्न राज्यसेवेलाही विचारले जातात, पूर्व परीक्षेला, तसेच PSI ST ला विचारले जातात. पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. COVID-19 विरुद्ध DNA लस देणारा जगातील पहिला देश भारत बनलेला आहे. तर यस, हे स्टेटमेंट ऍक्च्युली बरोबर आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. COVID-19 विरुद्ध DNA लस देणारा जगातील पहिला देश भारत बनला आहे. भारतातील औषध कंपनी झायडेक्स कॅडिलाची लस झायको डी, ठीक आहे, झायडस कॅडिला ही भारतीय कंपनी आहे. सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. झायको डी ही भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन नंतर दुसरी स्वदेशी लस असेल. झायको डी ही 3 डोसांची लस आहे. तर ही स्टेटमेंट ऍक्च्युली बरोबर आहे. तर तिन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवा, कारण अजूनही कोविडचं जे काही संकट आहे ते गेलेलं नाहीये, नवीन नवीन स्वरूपात तो येतो आहे. ठीक आहे, तो वीक झालेला आहे, पण अजूनही त्याचा प्रेझेन्स आपल्यामध्ये आहेच. तर मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता की तिन्ही स्टेटमेंट त्या अनुषंगाने बरोबर आहे. तर सर्व विधाने बरोबर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित करण्यात आलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? असा प्रश्न आहे. ऍक्च्युली हा प्रश्न ग्रुप सीचा जो पेपर आहे त्यामधनं घेण्यात आलेला आहे आणि त्याचं ऑप्शन आहे ऑक्स. ठीक आहे, हा प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रुप सी पेपरला. तर अशा प्रकारे आपण करंट अफेअरचे क्वेश्चन बघितलेले आहे. मोस्टली तर फॅक्च्युअल क्वेश्चन होते, तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. कदाचित तुमच्या वाचनातून गेले असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही वाचनात आले तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. आता आपल्याला सीसॅटचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. पहिला आहे, प्रत्येक चौकटीमध्ये आकृतीमध्ये विशिष्ट क्रमाने किरणे आहेत, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या आकृती येईल? तर तुम्हाला या नंबरवरची आकृती ओळखायची. खूप सोपी प्रश्न आहे, काहीच नाही आहे. यामध्ये तुम्हाला किती डॉट दिसत आहे, किती किरणे दिसत आहेत? 2. यामध्ये 2 दिसत आहे, यामध्ये 3 दिसत आहे, यामध्ये 4 दिसत आहे. पॅटर्न काही विचारात घ्यायचा नाही की इथे स्क्वेअर आहे, इथे रोम्बस आहे, तर काहीच नाहीये. चौरस आहे की काय आहे? इथे तुम्हाला दिसत आहे की फक्त संख्या वाढत आहे, तर 5 असलेला ऑप्शन चूज करायचा आहे, कारण 4 नंतर तुमचं 5 किरणे 5 डॉट असलेला ऑप्शन चूज करायचा आहे. तर फक्त ऑप्शन 2 असा आहे ज्यामध्ये तुम्हाला किती 5 डॉट दिसत आहे. अदरवाईज बाकी इकडे 4 आहे, इथे 6 आहे, इथे 4 आहे. ठीक आहे, तो ऑप्शन 2 बरोबर आहे. त्यानंतर आहे, एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष 6 महिने आहे. त्यांच्या शिक्षकांसह सर्वांच्या वयांची सरासरी काढल्यास ती 9 महिन्यांनी वाढते. तर शिक्षकाचे वय किती? आपल्याला सरासरीवर प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात, तर हा त्यापैकी एक प्रश्न आहे. 30 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष 6 महिने आहे असं विचारलं गेलेलं. एका क्लासमध्ये 30 विद्यार्थी आहे. ठीक आहे, त्यांचं सरासरी वय दिलेलं आहे 14 वर्ष 6 महिने. ठीक आहे, तर आपल्याला एकतर हे वर्षामध्ये त्यांना दर्शवावं लागेल किंवा तुम्हाला एकूण महिन्यामध्ये दर्शवावं लागेल वय. तर 14 वर्ष आणि 6 महिन्याचं जे काही वय आहे, जे महिन्यामध्ये आपण दर्शवूया म्हणजे आपले कॅल्क्युलेशन सोपी होईल. तर ते होतं 14 वर्ष 6 महिने म्हणजे काय, 14 गुणेला 12 प्लस 6 महिने. 12 म्हणजे काय, 12 महिन्याचा 1 वर्ष होतो त्या कारणाने. तर टोटल याची येतं, तुम्हाला जर कॅल्क्युलेशन केलं, मी शॉर्टकट लिहितोय, 174 त्याचं उत्तर येतं. ठीक आहे, म्हणजेच काय झालं की 30 विद्यार्थ्यांचं
सरासरी वय हे किती महिने आहे? 174 महिने आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आणखी पहिले सरासरीचा मी फॉर्म्युला सांगतो. सरासरी काय असतं? एकूण वय म्हणजेच काय, त्या क्लासमध्ये त्या वर्गात असलेले जे विद्यार्थी आहेत, कदाचित कोणी 10 वर्षाचं असेल, कोणी 10 वर्ष 2 महिन्याचं असेल, कोणी 10 वर्ष 5 महिन्याचं असेल, कोणी 10 वर्ष 6 महिन्याचं असेल. तर आता वय तर वेगवेगळं आहे, पण सगळ्यांचं एकूण जर वय केलं आणि एकूण विद्यार्थ्यांनी आपण जर त्याला भागितलं तर तुम्हाला काय मिळतं? सरासरी मिळतं. तर सरासरी म्हणजे काय? ऑन अन ऍव्हरेज एखादा विद्यार्थ्याचं वय किती बाबा, असा त्याचा अर्थ होतो. तर म्हणजेच काय झालं, एकूण वय डिवायडेड बाय एकूण विद्यार्थी म्हणजे तुम्हाला सरासरी मिळत आहे. तिथे 174 महिने जे दिलेलं आहे ती सरासरी आहे, ती एका विद्यार्थ्याचं वय नाही, ते ऍव्हरेज वय आहे, एका विद्यार्थ्याचं सरासरी वय आहे. तर मग आता आपल्याला सगळ्यात पहिले प्रश्न असा विचारलेला नाहीये की एकूण वय काढा किंवा एकूण विद्यार्थी काढा. प्रश्न असा आहे बघा की जर त्यांच्या शिक्षकासह सर्वांच्या वयाची सरासरी काढल्यास 9 महिन्यांनी वाढते. म्हणजे याचाच अर्थ काय झालाय की आता विद्यार्थी प्लस एक शिक्षक म्हणजे 31 विद्यार्थी प्लस एक शिक्षक त्यांच्या वयाची सरासरी 9 महिन्यांनी वाढते. ऑलरेडी या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 174 आहे. 9 महिन्यांनी वाढवली म्हणजे याच्यात 9 जर ऍड केले आपण तर तुम्हाला ती मिळते 183 महिने. म्हणजे शिक्षक जेव्हा ऍड होतात तेव्हा त्यांची सरासरी 183 महिने होते. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं आहे की शिक्षकाचे वय किती. आता शिक्षकाचे वय काढायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल? एवढ्या गोष्टी तुम्हाला कळालेलं असेल की फक्त 30 विद्यार्थ्यांची सरासरी 174 महिने होते आणि 30 विद्यार्थी आणि एक शिक्षक म्हणजे टोटल 31 लोक यांची सरासरी 183 महिने होते. तर कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिले तर तुम्हाला एकूण वय काढावं लागेल. आपल्याला सरासरी माहिती आहे विद्यार्थ्यांची, तसेच एकूण विद्यार्थी माहिती आहे पहिल्या केसमध्ये, ही केस 1. आणि दुसरी केस अशी आहे की ज्याच्यात 30 विद्यार्थी आणि एक शिक्षक म्हणजे टोटल होतात 31. यांचं आपल्याला काय माहिती आहे? एकूण विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या माहिती आहे आणि त्यांचं सरासरी वय माहिती आहे. तर आपल्याला 2 गोष्टी मिळणार आहे की 2 एकूण वय मिळणार आहे. एक फक्त विद्यार्थ्यांचं 30 विद्यार्थ्यांचं आणि एक 30 विद्यार्थी प्लस एक शिक्षक यांचं वय मिळणार आहे एकूण. आणि त्यानंतर मग आपल्या शिक्षकाचं वय काढता येईल. तर पहिल्यांदा बघा आपल्याला काय करायचं आहे की एकूण वय काढायचं आहे फक्त विद्यार्थ्यांचं, 30 विद्यार्थ्यांचं एकूण वय. तीस विद्यार्थ्यांचं एकूण वय काढायचं असेल तर 174 महिने जे काही ऍव्हरेज आहे त्याला जेव्हा तुम्ही 30 ने गुणता तर तुम्हाला मिळतं 5220. ठीक आहे. हे एकूण वय मिळालेलं आहे 30 विद्यार्थ्यांचं. तेव्हा 31 लोकांचं म्हणजे काय, 30 विद्यार्थी प्लस एक शिक्षक यांचं जर एकूण वय आपण बघतो तर ते तुम्हाला मिळणार 183. कारण 183 महिने त्यांचं काय आहे? ऍव्हरेज वय आहे, सरासरी इंटू 31 ते होतं 5673. तर आता तुम्हाला 2 वय मिळाले. हे एकूण वय आहे 30 विद्यार्थ्यांचं आणि हे आहे 5673 एकूण महिने, हे महिन्यात आहे दोन्ही. ते वय आहे 31 लोकांचं, पण त्याच्यामध्ये 30 कोण आहेत? विद्यार्थी आणि एक शिक्षक. ठीक आहे. तर आता मी जर 30 विद्यार्थ्यांचं वय या 30 विद्यार्थी आणि एक शिक्षकामधून काढतो तर मला फक्त शिल्लक राहतं एका शिक्षकाचं वय. करेक्ट. म्हणजेच काय झालं, 5673 मधनं म्हणजे यातमधनं मी जेव्हा हे मायनस करतो म्हणजेच किती 5220 तर मला शिक्षकाचं वय मिळणार आणि ते येतं 453 महिने. पण आपल्याला महिन्यामध्ये आन्सर विचारलेलं नाहीये. शिक्षकाचं वय तर मिळालं पण आन्सर आपला आहे वर्षामध्ये. तर मला याला 12 डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. 12 जेव्हा मी याला भागतो तर मला याचं उत्तर मिळतं 37 वर्ष 9 महिने. तुम्ही याचा डिव्हिजन करा, ते 37 वर्ष 9 महिने येणार आहे. ठीक आहे. 453 भागेला 12. त्यानंतर आहे एका इमारतीचे 20 सप्टेंबरला सुरू होऊन त्याच वर्षी 26 पूर्ण झाले. त्या कामाच्या प्रारंभीचा दिवस गुरुवार असल्यास शेवटचा वार कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. प्रश्न असा आहे की 20 सप्टेंबरला त्याची सुरुवात झाली. ठीक आहे. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आला, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आला, नोव्हेंबर नंतर मग आता 26 डिसेंबरला ते संपलेलं आहे काम. ठीक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काढायला सगळ्यात सोपी पद्धत अशी आहे. सगळ्यात पहिले बघा, याला म्हणतात 20 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 26 डिसेंबर.
ठीक आहे. मी आता डिटेलमध्ये जात नाही, फक्त शॉर्टकट मी सांगतोय. 20 सप्टेंबर आहे म्हणजे या महिन्याचे राहिलेले दिवस किती आहे? 10 दिवस, कारण सप्टेंबर महिना हा 30 दिवसाचा असतो. ऑक्टोबर महिन्याचे तुमचे असतात 31 दिवस. नोव्हेंबर महिन्याचे तुमचे दिवस असतात 30 दिवस पुन्हा एकदा. आणि डिसेंबरचे 26 दिवस. कारण आपल्याला 20 सप्टेंबर नंतर जे काही दिवस आहेत ते जर आपण मोजत गेलो आणि त्यानंतर मग 26 डिसेंबरच्या दिवशीचा आपल्याला वार काढायचा आहे. असाच प्रश्न आहे. करेक्ट. एका इमारतीचे बांधकाम 20 सप्टेंबरला सुरू झाले आणि त्याच वर्षीच्या 26 डिसेंबरला पूर्ण झाले, तर कामाच्या प्रारंभीचा दिवस गुरुवार असल्यास शेवटचा वार कोणता? याचा जो काही दिवस दिलेला आहे 20 सप्टेंबरचा, तो दिलेला आहे गुरुवार. ठीक आहे. तर आपल्याला काढायचा आहे वार 26 तारखेचा कुठला होता. हे काढण्यासाठी सिंपल काय करायचं ना, की सप्टेंबर महिना जो आहे जिथनं सुरुवात झाली आहे त्या महिन्याचे राहिलेले दिवस घ्यायचे, म्हणजे किती? 10 दिवस. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचे 31, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे 30 आणि ज्या दिवसापर्यंत आपल्याला वार काढायचा आहे म्हणजे 26 तारखेपर्यंत त्याचे 26. सगळ्यांचं काय करायचं? बेरीज. 26. ठीक आहे. 7, 3 3 6 आणि 9, तर 97 दिवस येतात. ठीक आहे. 97 दिवसाला जेव्हा तुम्ही 7ने डिवाइड करता, 7 का? कारण 7 दिवस म्हणजे एक आठवडा होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक एका आठवड्यानंतर तुमचा सारखा दिवस येतो. जसं की फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, मग इथनं 8, 9, 10, 11, 12, 13, 14. जर तुम्ही इथं बघितलं, इथं जर संडे आहे याचा अर्थ काय? जर रविवार जर 1 तारखेला आला तर पुढला रविवार येणार 8 तारखेला. मंडे 2ला आला तर 9ला येणार. त्याच पद्धतीने पुढले दिवस राहतात. तर याचा अर्थ काय? पूर्ण एक 7 दिवसाची सायकल कंप्लीट झाली तर पुढे मग पुन्हा एकदा 1 तारखेला जो वार आहे तोच 8 तारखेला येणार. म्हणजेच काय? सायकल रिपीट होतं. तर अशा वेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा 7 दिवसाचा एक पूर्ण आठवडा होतो आणि त्यानंतर पुन्हा एक रविवार रिपीट, म्हणजे एक वार रिपीट होतो. तर 97ला जर मी 7ने डिवाइड करील तर मला यानंतर गुरुवार जो आहे त्या गुरुवार नंतरचा वार मिळणार. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट. तर 97, आता ते डिटेलमध्ये मी जात नाही, तुम्हाला फक्त असं लक्षात ठेवायचं, मेथड लक्षात ठेवा. फक्त सोपी मेथड आहे, पूर्ण डिटेलमध्ये चालतं ते खूप कन्फ्युजिंग आहे. तर 7 1 7 उरले 2, 7 2 14, बरोबर आहे. सॉरी, 7 1 7 उरले 2 म्हणजे 27 उरले आणि 7 2 14 7 3 21, म्हणजे 6 दिवस पुन्हा उरलेले आहे. तर जेव्हा 6 दिवस पूर्ण उरतात ना, याला म्हणतात शिल्लक दिवस. हा शिल्लक दिवसाचा फॉर्म्युला ऍक्च्युली, जेवढे शिल्लक दिवस असतात ना त्या शिल्लक दिवसाला म्हणजे 13.6 उरलेले दिवस आहे. पूर्ण याच्यात भाग गेला नाही, 97 मध्ये टोटल भाग गेलेला नाही. जर टोटल भाग गेला असता तर मग तो गुरुवार झाला असता, पण टोटल भाग गेलेला नाहीये, फक्त 6 दिवस उरले. ते शिल्लक दिवस मग गुरुवार नंतर तुम्हाला मोजायचे असतात. जसं फॉर एक्झाम्पल 6 दिवस उरलेले आहेत, तो गुरुवार नंतर मग येणार शुक्रवार, शनिवार. वेट अ मिनिट, मी लिहूनच देतो. गुरुवार आला त्याच्यात तुम्हाला काय करायचं? 6 दिवस पुढे प्लस मोजायचे आहे. तर गुरुवार नंतर येणार शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मग नंतर चौथा झाला, 5वा येणार मंगळवार आणि बुधवार. करेक्ट. तर याचा अर्थ काय झाला की बुधवार हे त्याचा आन्सर असतो. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट आहे, अ आणि ब मिळून एका शेतात कापणी 30 दिवसात करतात, परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी ब काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या अ ने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. तर एकट्या ब ने ते काम किती दिवसात पूर्ण केलं, असा प्रश्न आहे. अ आणि ब मिळून एक दिवस काम 30 पूर्ण करतात. हे मी अ आणि ब लिहिलंय. अ आणि ब यांनी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. तर त्यांचा जो रेट आहे तो असतो, रेट जो असतो ना, दर. हा, थोडं वेट करा, 5 मिनिट वेट करा.
हॅलो 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 वेट मिनिट, हा सॉरी. अ आणि ब 30 दिवसात काम करणार. आता याच्याबद्दलचं थोडं एक मी बेसिक सांगतोय पहिले तर. आणि ब काम आणि वेळ, ठीक आहे ना, याच्यावरचे प्रश्न दरवर्षी येतात. तर त्यानंतर बघा की आणि ब एखादा व्यक्ती समजा जर काम करतो आहे एखाद्या पर्टिक्युलर वेळेमध्ये, ठीक आहे. समजा जर मानून चला की तो 10 तासात एक काम पूर्ण करतो, तर याचा अर्थ काय झाला, किंवा 10 तास सोडा, 10 दिवसात पूर्ण करतो एखादं काम, 10 दिवसात एखादं काम पूर्ण करतो. करेक्ट. म्हणजे त्याचं एका दिवसाचं जर काम मला काढायचं झालं, एक दिवसाचं काम, तर ऍक्च्युली ते किती असतं, 1/10. ठीक आहे. 1/10 का? कारण या 10 दिवसाला जर मी 10 तुकड्यात तोडतो तर ते किती होणार, एक तुकडा होणार त्याचा. म्हणजे एका दिवसाचं काम एक दिवस, 10 पैकी एक दिवस. 2 दिवसाचं काम 2 दिवस 10, 2/10, 3चं 3/10, 4चं 4/10, म्हणजे काय, 10 पैकी 4 दिवस केलेलं काम. म्हणजे हे 4 दिवसाचं काम जर मला सांगायचं एखाद्या व्यक्तीचं, तर तो 10/4 काम करणार. कारण तो एक काम 10 दिवसात कंप्लीट करतो, तर 4 दिवसाचं काम त्याचं 4/10 असणार. तर सिंपल याला म्हणतात दर, ऍक्च्युली रेट. रेट कुणाचा, काम करण्याचा. एखाद्या व्यक्तीचा काम करण्याचा दर जो असतो तो असतो जेवढे काही दिवस त्याला कामाला लागतात त्याच्या इनवर्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तो जर 10 दिवसात काम करतोय तर तो 1/10 हे एका दिवसाचं काम आहे. जर तो 30 दिवसात काम करतोय तर एका दिवसाचं काम त्याचं 1/30 होणार. हा दर खूप महत्वाचा असतो जो तुम्हाला लिहावा लागतो किंवा विचारात घ्यायचा असतो. तर आता आणि ब याचं दोघांचं मिळून जे काम आहे ते आहे 30 दिवसाचं. तर मग तुम्हाला 1/30 हे एका दिवसाचं काम राहणार आहे आणि ब यांचं. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी ब काम सोडून गेला म्हटलंय. आता दोघांनी तर सुरू काम केलेलं आहे किंवा दोघं जण 30 दिवसात ते काम पूर्ण करतात, पण 20 दिवसांनी ब सोडून गेला. आता ऍक्च्युली ते काम 30 दिवसात सुरू व्हायला, 30 दिवसात व्हायला पाहिजे होतं, पण 20 दिवसांनी सोडून गेला. पण त्यांनी काहीतरी काम केलं 20 दिवस. तर 20 दिवस होणारं काम जे आहे, किंवा 20 दिवस आणि ब यांनी मिळून केलेलं जे काम आहे ते काम किती होणार, एका दिवसाचं काम आहे त्यांचं 1/30, तर 20 दिवसाचं काम होणार त्यांचं 20/30. ठीक आहे. म्हणजेच काय, 1/30 इंटू 20, म्हणजे ते होऊन जातं 2/3. म्हणजे 2/3 एवढं काम 20 दिवसात आणि ब यांनी केलेलं आहे. म्हणजेच काय, एका कामाचा 2/3 हे काम झालेलं आहे. मग राहिलेलं काम किती, 2/3 काम झालेलं आहे, तर राहिलेलं जे काम आहे ते आहे 1/3. ठीक आहे. मग आता 1/3 काम राहिलेलं आहे आणि ब सोडून गेले, सॉरी, कोण गेलं, हा, ब सोडून गेलेलं आहे. करेक्ट. तर राहिलेले काम कोणी केले आहे, एनी कंप्लीट केलेलं आहे. किती दिवसात, 20 दिवसात. ठीक आहे. राहिलेले काम 20 दिवसात कंप्लीट केलं आहे. याचा अर्थ बघा, आणखी एक गोष्ट आहे की एक आणखी फॉर्म्युला लक्षात घ्या की जर एखादं काम करतोय कोणी व्यक्ती, फॉर एक्झाम्पल मानून चला की काम करण्यासाठीचे लागणारे दिवस, ठीक आहे, काम करण्यासाठी लागणारे दिवस, समजा मानून चला की एखादा व्यक्ती आहे जो 200 पेजेस लिहितो एका दिवसात. ठीक आहे. 200 पेजेस लिहिण्याचं काम आहे मानून चला. 200 पेजेस लिहत नाही, 200 पेजेस त्याला लिहायचे. ठीक आहे. पण तो एका दिवसात लिहितो 10. बरोबर. म्हणजे हा त्याचा दर झाला. 1/10 म्हणजे काय, त्याचा दर. एका दिवसात लिहिण्याचा जो काही त्याचा काम आहे, एका दिवसात जे काम आहे त्याला आपण दर म्हणतो. इथेच मी तुम्हाला समजून सांगितलं. तर 200 पेजेस लिहायचे आहे, 200 पानं लिहायचे, आणि तो एका दिवसात 10 लिहितो, तो ऑब्व्हियस त्याला दिवस किती लागणार आहे, 20. म्हणजेच काय झालंय, सिंपल, दिवस जर काढायचे आहे
लक्षात ठेवा, दिवस जर काढायचे आहे तर काम किती आहे आणि त्याचा दर किती आहे, म्हणजे काम डिवायडेड बाय दर, यालाच आपण दिवस काढू शकतो. म्हणजे मी फॉर्म्युला लिहून दाखवतो तुम्हाला आता इथे. दिवस म्हणजेच काय, काम जितकं आहे त्याला जर तुम्ही दर जो आहे त्या व्यक्तीचा काम करण्याचा त्यांनी जर डिवाइड केलं तर तुम्हाला दिवस मिळणार. करेक्ट. आता माझ्याकडे काय काय आहे लक्षात ठेवा, माझ्याकडे राहिलेलं काम आहे, बरोबर आहे, करेक्ट, आणि माझ्याकडे आहे दिवस. कारण काय, एनी केलेलं काम सांगितलेलं आहे त्यांनी, एने केलेलं काम किती दिवसात केलं, त्यांनी 20 दिवसात. तर मला काय काढता येईल, एचा दर काढता येईल, बरोबर आहे. एचा दर कसा काढायचा आहे मग, की दर म्हणजे काम डिवायडेड बाय दिवस. ठीक आहे, मला हा फॉर्म्युला चेंज करता येईल, हे इकडून घेऊन जाऊन हे इकडे आणता येतं. करेक्ट. म्हणजे काम आहे 1/3 आणि तुमचा दर आहे, सॉरी, दिवस आहे 20. करेक्ट. तर याला जर मी भागितलं तर तुम्हाला दिसणार 1/3 इंटू 1/20 म्हणजे किती झाले, 1/60. करेक्ट, 1/60 झाले. तर हे कुणाचा दर आलाय, ऍक्च्युली हा एचा दर आला. म्हणजेच काय, एचा दर म्हणजे त्यांनी 60 दिवसात 60 दर, बरोबर आहे, एचा दर. आता एचा दर जेव्हा आहे 1/60, तर त्याला जेव्हा मी उलट करतो म्हणजेच काय, मला काय मिळतं मग, ए किती दिवसात तो काम पूर्ण करतो. ठीक आहे, काम पूर्ण करणारे दिवस, काम करण्यासाठी लागणारे दिवस ए द्वारे. ए द्वारे ते किती होणार, दराच्या उलट. ठीक आहे, हा दर असतो 1/60, हा दर असतो, पण त्याला दिवस लागतात 160. आता ए चे जेव्हा दिवस मला 60 मिळालेले आहे, तर मी कुणाचे दिवस काढू शकतो, बी चे. कारण का, कारण ए प्लस बी किती होतात, 1/30, बरोबर आहे. आता मी जर बी चे मला काम काढायचे आहे तर सिंपल बी, हे आपल्याला माहित आहे एवढं होतं. करेक्ट. आता मला जर बी चे दिवस काढायचे आहे किंवा बीचा हे काढायचं आहे, तर 1/30 मायनस 1/60. कारण काय, 1/60 त्याचं हे होतं. तर मग याला जर मी याचं जर मी कॅल्क्युलेशन करतो तर तुम्हाला असं दिसणार, जागा आहे का, हा आहे. तर 1/30 मायनस 1/60 ला मला सॉल्व्ह करायचं आहे. तर 60 म्हणजेच काय, 2 मायनस 1 म्हणजेच काय, 1/60. म्हणजे बी लाही 1/60 म्हणजेच काय, 60 दिवसातच ते काम पूर्ण करू शकतो. तो ऑप्शन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे की बी ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते एकट्याने, तर 60 दिवसात. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. तर अशा प्रकारे तुम्हाला तो विचारात घ्यायचा दर की कसं असतं, फक्त त्याचा जो इन्व्हर्स असतो म्हणजे काय, उलट करून तुम्हाला तो दर काढायचा असतो. इंटरप्शन. नाव नेक्स्ट इज, एक मनुष्य तासी 30 किमी वेगाने गेल्यास तिथे पोहोचायचे तिथे 10 मिनिटं उशिरा व ताशी 42 किमी वेगाने गेल्यास 10 मिनिटं लवकर पोहोचतो, तर त्याचे पोहोचण्याचे ठिकाण किती अंतरावर आहे, असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायला लागतात बघा. की पहिले तर कन्सेप्ट समजा काय आहे. तर कन्सेप्ट असा आहे की माणूसाला ही घडी आहे, करेक्ट. त्या घडीमध्ये एक कुणी व्यक्ती आहे जो पोहोचतो आहे 12 वाजलेले. लक्षात ठेवा की 12 वाजता म्हणजे आपली घडी आहे नॉर्मल, आणि त्याच्यात 12 वाजले तुम्हाला दिसते. त्यामध्ये असं दिसतंय की एक मनुष्य तासी 20 वेगाने गेल्यास तिथे पोहोचायसाठी 10 मिनिटं उशिरा पोहोचतो म्हणतोय. म्हणजे किती, तो 12ला पोहोचायला पाहिजे होता, तर 12:10ला पोहोचतोय. जर तो 30 किलोमीटरनी गेला तर, म्हणजे 30 किलोमीटर त्याची स्पीड आहे, किलोमीटर पर आवर. ठीक आहे. जर तो ताशी 42 वेगाने गेल्यास तो 10 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणजे कितीला पोहोचला तो, 11:50ला पोहोचला. ठीक आहे. तर म्हणजेच कितीने गेला तो, 42 किलोमीटर पर आवरने, किलोमीटर पर आवर. ठीक आहे, करेक्ट. तर आता एक गोष्ट तुम्हाला इथे दिसत आहे की जर तो स्लो गेला म्हणजे काय, कमी स्पीडने गेला, तर त्याला दिसतंय तो 12:10ला पोहोचताना, आणि जर जास्त स्पीडने गेला म्हणजे 42 किलोमीटर पर आवरने गेला तर 11:50ला पोहोचतोय. हे नॅचरल आहे, कारण जितका स्लो जाणार तितका वेळ लागणार, जितका फास्ट जाणार तेव्हा लवकर पोहोचणार. पण आपल्याला एक गोष्ट इथे दिसत आहे की या दोघांच्या मधला जे काही डिफरन्स आहे तो कितीचा दिसतोय तुम्हाला, 10 मिनिटाचा, सॉरी 20 मिनिटाचा, 10चा नाही, 20 मिनिटाचा डिफरन्स आहे. करेक्ट. आता हे 20 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजण्यासाठी की एक्झॅक्टली कॅल्क्युलेट कसं करायचं आहे आन्सर. तर 20 मिनिटं काय इम्पॉर्टंट आहे बघा. आता आन्सर कसं आहे की एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणावरून जातोय. आता सगळ्यात पहिले तर त्यांनी विचारलंय की पोहोचण्याचे ठिकाण किती अंतरावर आहे, असा प्रश्न आहे. तर अंतर तर सारखं आहे, फक्त काय होतं, त्या अंतराला गाठताना तो पहिल्यांदा 30 किलोमीटर पर वेगाने जातून गाठतो,
आणि दुसऱ्यांदा गाठताना तो 42 किलोमीटर पर आवर या वेगाने तो गाठतो. तर म्हणजेच काय झालंय की तुम्ही असं म्हणू शकता की अंतर कॉन्स्टंट आहे, एक्स डिवायडेड बाय 42 किंवा 30 या वेगाने गेला तो 10 मिनिटे, म्हणजेच काय एक्स आहे अंतर आणि हे आहे वेग. अंतर आणि वेग जर काढला तर तुम्हाला मिळतं वेळ. ठीक आहे, तर तो वेळ आहे 10 मिनिटं उशिरा पोहोचण्याचा, म्हणजे 12:10 पोहोचला. एक्झाम्पल म्हणून मी 12:10 घेतोय. आणि समजा जर तो अंतर आहे एक्स, त्याने जर 42 किलोमीटर पर आवर या वेगाने जर गाठलं तर त्याला जो लागणारा वेळ आहे तो पोचतो आहे लवकर. ठीक आहे, म्हणजेच काय 10 मिनिटं लवकर. म्हणजेच काय झालंय की दोन गोष्टीत आपण असं लिहू शकतोय, अंतर डिवायडेड बाय वेग आणि अंतर डिवायडेड बाय वेग. x/30 x/42. करेक्ट. आता x/30 मायनस x/42 याचा जर मी डिफरन्स काढला, कारण x/30 जेव्हा जातो तेव्हा तो 10 मिनिटं उशिरा पोहोचतो, म्हणजे 12:10 पोहोचतो. आणि x/42 म्हणजेच काय अंतर डिवायडेड बाय वेग यांनी जर काढलं तर तो 10 मिनिटं पहिले पोहोचतोय. तर या दोघांचा डिफरन्स किती आलाय? 20 मिनिटं आलेला आहे. करेक्ट. पण आता आपल्याला 20 मिनिटाला कन्वर्ट करावं लागेल आवर मध्ये, कारण काय तासात सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, अंतर ही किलोमीटर मध्ये आहे आणि 42 किलोमीटर पर आवर हाही तासात दिलेला आहे, म्हणजे तासाच्या फॉर्म मध्ये आहे. तेव्हा जर मी याचा जर सॉल्व्ह करतो मी याला, तर तुम्हाला असं दिसतंय की 30 गुणिला 42, मल्टिप्लिकेशन करण्याची काही गरज नाहीये. 42 मायनस 30 इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 30 म्हणजे 1/3, 1/3. करेक्ट. आता याला जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो तर मला काय दिसतंय की 42 मधून 30 गेले तर 12 राहतात आणि 30 गुणिला 42 इक्वल्स टू 1/3. ठीक आहे. आणि त्याला जर आणखी मला सॉल्व्ह करायचं पुढे जाऊन, तर सॉरी, आणि इथे मला ऍक्च्युली चुकलं आहे. आपल्याला एक्स इथं आपण सोडलेला आहे, एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे होता, तर 12x येणार. तर एक्स म्हणजेच काय येणार मग 1/3 इंटू 30 इंटू 42. करेक्ट. डिवायडेड बाय 12. तर भाग टाकला तर इथं 10 येणार. ठीक आहे. इथं 6चा भाग दिला तर साईन 12 साईन 7 42. 2चा भाग 10 मध्ये दिला तर 2×5 10 आणि 7×5 35. ठीक आहे, 5 आणि 7 उरलेले होते, त्यांचं मल्टिप्लिकेशन 35. तर एक्स जे डिस्टन्स मिळालं हे आहे अंतर. तर 35 किलोमीटर अंतर जेव्हा तो व्यक्ती, तो मनुष्य 30 किलोमीटर पर आवरनी गाठतो तो 10 मिनिटं उशिरा पोहोचतो. 35 किलोमीटरचं अंतर तो 42 किलोमीटर पर आवरनी जेव्हा गाठतो तेव्हा तो 10 मिनिटं लवकर पोहोचतो. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन किंवा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न. दिलेल्या माहितीचे आकलन करून त्या संदर्भातील योग्य पर्याय निवडा. एका परीक्षेत ABCDE वेगवेगळ्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहे. एकूण 100 गुण असलेल्या या परीक्षेत B ला E पेक्षा अधिक गुण आहे. ठीक आहे, हे कंपॅरिझनचं गणित आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठल्या काय विचारलेलं आहे कंपॅरिझनच्या गणितामध्ये, ते एक वेळा बघू. पहिले वाचून घेऊ, नंतर तुम्हाला सांगतो की काय करायचंय, कसं करायचंय. एका परीक्षेत ABCDE वेगवेगळ्या गुणांसह उत्तीर्ण झाले. एकूण 100 गुण असलेल्या या परीक्षेत B ला E पेक्षा अधिक तर C ला C पेक्षा कमी गुण मिळाले. A पेक्षा अधिक गुण मिळवणारे फक्त दोघेच आहे. ठीक आहे. दुसरी कंडिशन दिलेली आहे, E हा सगळ्यात कमी गुण मिळालेला विद्यार्थी नाही. ठीक आहे. परीक्षेत ज्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे त्याला 85 गुण मिळालेले आहे, अशी एक माहिती दिलेली आहे. आणि E ला 70 गुण मिळालेले आहेत. तर C ला किती गुण मिळाले असतील असा प्रश्न आहे. म्हणजे C ला मिळालेले गुण किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मांडणी करावं लागेल आणि मांडणी केल्यानंतर मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडेल. पहिले काय म्हटलंय त्यांनी की पहिली कंडिशन बघा, यात काय म्हटलंय की B ला E पेक्षा अधिक गुण मिळालेले आहे. B ला E पेक्षा अधिक गुण मिळालेले आहे, तर C पेक्षा कमी गुण मिळालेले आहे. ठीक आहे, B ला E पेक्षा जास्त आहे पण C पेक्षा कमी आहे. A पेक्षा अधिक गुण मिळवणारे फक्त दोघेच लोक आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. E पेक्षा अधिक गुण मिळवणारे कोणीतरी X आणि कोणीतरी Y असतील. X आणि Y म्हणजे इथे मी फक्त लिहितोय समजण्यासाठी. म्हणजेच काय, या दोघांना दोन कोणीतरी, म्हणजे कदाचित तो C असू शकतो, कदाचित तो B असू शकतो, E असू शकतो किंवा D असू शकतो. म्हणजेच काय झालं की ABCDE यांपैकी कोणीतरी असे दोघं लोक आहेत त्यांचे मार्क हे E पेक्षा जास्त आहे. तर अशी एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे. ते कुठे ऍडजस्ट होते आपण बघू नंतर, फक्त हे डोक्यात ठेवा. E ला सगळ्यात कमी गुण मिळालेले विद्यार्थी नाही. आता इथे E ला सगळ्यात कमी गुण नाही मिळालेले आहे. करेक्ट. E ला सगळ्यात कमी गुण मिळालेले नाहीये, याचा अर्थ काय, कोणीतरी असा आहे इकडे की त्याला
ई पेक्षा कमी गुण मिळालेले आहे. करेक्ट. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी काय म्हटलं, ए पेक्षा जास्त गुण घेणारे फक्त 2 जण आहे. ठीक आहे. समजा ए जर हा सगळ्यात शेवटी असता तर मी ए इथे लिहिलेला असता. करेक्ट. कारण सगळ्यात कमी गुण आहे. पण यांनी कंडिशन दिली आहे की ए पेक्षा फक्त 2 असे आहे ज्यांना जास्त गुण आहे. म्हणजे ए हा सर्टनली सगळ्यात कमी गुण घेतलेला नाही, म्हणून ए तर इथे येणार नाही. मग राहिला कोण आता? एबीसीडी नुसार तुम्हाला ए दिसत आहे इथे. इथं तुम्हाला ए दिसत आहे, इथं बी दिसत आहे, इथं सी दिसत आहे आणि ई दिसत आहे. तर म्हणजे ई हा सगळ्यात कमी गुण मिळवलेला नाही आहे. तर कुणीतरी एक जण आहे ज्याला सगळ्यात कमी गुण मिळालेला आहे, तो राहिलेला असेल फक्त डी. ठीक आहे. डी जसा राहिलेला आहे, जो आपण इथं लिहिलेला नव्हता तर तो डी आहे. म्हणून या कन्क्लुजन वरून तुम्ही म्हणू शकता की आता डी ला सगळ्यात कमी गुण मिळालेले आहे. पण मग ए ला कुठे ऍडजस्ट कराल? ए ला ऍडजस्ट करायचं कुठं? कारण ए ला कंडिशन अशी दिली आहे की कोणीतरी 2 व्यक्ती असे आहे ज्यांना, म्हणजे एक्स आणि वाय, ज्यांना ए पेक्षा जास्त गुण आहे. तर मग हे 2 व्यक्ती दिसत आहे आपल्याला या इक्वेशन मध्ये. तो फिट बसतो कुठे बघा. हे इक्वेशन असं चेंज होणार मग तुमचं. सी सगळ्यात जास्त, बी त्याच्यापेक्षा कमी, त्यानंतर ए, मग ई आणि डी. आता जर बघितलं तुमच्या सगळ्यात कंडिशन फुलफिल होतात की ए पेक्षा जास्त गुण मिळवणारे फक्त 2 आहे, बी आणि सी. ई हा सगळ्यात कमी गुण मिळवणारा नाहीये, कारण त्यांच्या जागी कोण आहे? डी सगळ्यात कमी गुण मिळवणारा आहे. करेक्ट. आणि बाकीचे 3 इक्वेशन आहे आपले ते फुलफिल होतात. पहिलं स्टेटमेंट ही फुलफिल होतं कसं की बी ला ई पेक्षा अधिक तर सी पेक्षा कमी गुण आहे. ई पेक्षा अधिक तर आहे पण सी पेक्षा कमी आहे. म्हणजे हे इक्वेशन आपलं आता तयार झालेलं आहे. आता प्रश्न हा नाही आहे. प्रश्न हा आहे की दुसरा क्रमांक, परीक्षेत ज्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे त्याला 85 गुण आहे. दुसरा क्रमांक म्हणजे काय? याच्यात दिसतंय की तुम्हाला सी ला सगळ्यात जास्त गुण आहे आणि डी ला सगळ्यात कमी आहे. दुसरा क्रमांक बी ला मिळाला आहे, त्याला 85 गुण आहे. करेक्ट. आणि ई ला 70 गुण मिळालेले आहेत म्हणतात. करेक्ट. 70 गुण आहेत. तर सी ला किती गुण मिळालेले आहेत हे विचारलेलं आहे. आता सी ला बी पेक्षा जास्तच गुण मिळालेले असतील. कारण का? कारण सी हा सगळ्यात जास्त गुण मिळवणार आहे. तर आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे जे 85 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. क्लिअर. 85 पेक्षा जास्त असलेलं ऑप्शन, आता 4 ऑप्शन मधून फक्त तुम्हाला एकच दिसत आहे, ते आहे 87. ठीक आहे. बाकी ऑप्शन हे बी पेक्षा 85 जे बी ला मिळालेले गुण आहे त्यापेक्षा कमी दिसत आहे किंवा सारखे दिसत आहे. आपल्याला सारखे दिसणारे ऑप्शन नको आहे, आपल्याला पाहिजे बी पेक्षा कमी असलेलं, बी पेक्षा जास्त मार्क असलेलं ऑप्शन, आणि ते आहे फक्त 87. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 16, 33, 52, 75, 104. एक सिरीज दिलेली आहे, संख्या मालिका दिलेली आहे. तुम्हाला शोधायचं आहे की पुढलं काय येणार आहे. सगळ्यात पहिले बघा 16 आणि 33. पहिले तर अशा प्रश्नामध्ये फक्त पहिले तर डिफरन्स बघायचा की मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की डिफरन्स काय आहे, कॉमन डिफरन्स आहे की नाहीये. तर 16 आणि 33 मधला जो डिफरन्स येत आहे तो येतोय 17चा. ठीक आहे. 33 मधून 16 गेले तर 17 असतात, मिळतात. 33 मधून जर 52 काढले आपण तर तुम्हाला किती मिळणार? 12 आणि 7 19. ठीक आहे. 52 आणि 75 मधनं जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर ते मिळतात तुम्हाला, वेट अ मिनिट, 15 आणि 8 23. ठीक आहे. 23 येते याचा डिफरन्स, फरक. आणि 75 आणि 104चा डिफरन्स काढला तर तो तुम्हाला 29चा दिसतो. पण तुम्ही जर ह्या 17, 19, 23, 29 हा जो काही फरक आहे 2 संख्येच्या मधला, याला जर ऑब्झर्व केलं तर हे सगळे काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजेच काय? प्राईम नंबर्स. आणि हे सगळे प्राईम नंबर्स तुम्हाला चढत्या क्रमात दिसत आहे. म्हणजे 17 नंतर येणारा जो प्राईम नंबर आहे तो 19 आहे, मूळ संख्या. 19 नंतर येणारी मूळ संख्या 23 आहे, 23 नंतर 29 आहे. मग 29 नंतर येणारी मूळ जी संख्या आहे ती कुठली आहे? 31 आहे. म्हणजे 31 हा फरक असायला पाहिजे 104 आणि त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलेल्या संख्येच्या मधला. तर सिंपल तुम्ही 104 मध्ये जेव्हा जर 31 ऍड करता तुम्हाला मिळणार 135. तर जर या प्रश्नार्थ चिन्हा जागी 135 असते तर त्यामधला जो फरक आहे 135 आणि 104 मधला तो 31 असता किंवा 31 आहे. तर त्या कारणाने आन्सर आहे 135. ठीक आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन 3 आहे याचं. त्यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न, 2 भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 2/3 आणि 3/5 आहे. दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास पाणी आणि दुधाच्या मिश्रणातील गुणोत्तर किती? असा प्रश्न आहे. म्हणून चला एक भांड आहे, या भांड्यात ठीक आहे एवढं पाणी आहे, 2/3 आहे. ठीक आहे. मी लाल कलरनी जे रंगवतो आहे ते आहे तुमचं दूध. ठीक आहे. एक असं भांड आहे,
ज्याच्यात 2 भाग दुधाचे आहे आणि 1 भाग, नाही सॉरी 3 भाग, वेट चुकलं माझं. त्याचे 2 भाग दुधाचे आहेत, ठीक आहे. आणि 3 भाग जे आहेत, करेक्ट, 1 2 3 हा 1 भाग, एक मिनिट, एक हा भाग, 2 आणि 3, करेक्ट. आणि वरचे 2 भाग आहेत दुधाचे. त्याच प्रकारे दुसरं जे भांड आहे त्यामध्ये जर आपण भाग बघितले ते असे निघतील. ठीक आहे. तर यामध्ये दिसत आहे तुम्हाला की याच्यात 3 भाग आणि 5 भाग. करेक्ट, 1 2 3 4 5, एक जास्त झालेला आहे. एक 2 3 4 5, ठीक आहे. तर अशा प्रकारे दिसत आहे की हे 5 भाग तुमचे पाण्याचे आहेत, करेक्ट. तर वरचे जे निळे भाग दिसत आहेत ते दुधाचे आहेत आणि खालचे 3 भाग हे पाण्याचे आहेत. आता सिंपल आहे, हे दोन्ही मिक्सर एकत्र केले तर आपल्याला काढायचं आहे की बाबा याच्यात पाणी किती आणि दूध किती. तर सिंपल रेशो हा कधी ऍक्च्युअल नसतो. ऍक्च्युअल त्यात पाणी आहे किती दूध किती आहे हे सांगत नाही, पण तो रेशो असतो, प्रमाण असतं. जसं फॉर एक्झाम्पल 20 लिटर जर दूध आहे आणि 30 लिटर जर पाणी आहे तर याचा अर्थ काय होतो 2/3. पण समजा जर 40 लिटर पाणी आहे आणि 60 लिटर दूध आहे तर याचाही अर्थ 2/3च होतो, करेक्ट. म्हणजे रेशो जो आहे तो ऍक्च्युअल किती दूध आणि पाणी आहे हे सांगू शकत नाही. तर मग त्याचा एक काहीतरी कॉमन मल्टिपल असतो. ऍक्च्युअली कॉमन मल्टिपल म्हणजे काय, 2/3 ला जर मी एक्स नि गुणतो तर याचा अर्थ काय 2/x 2x/3x हे ऍक्च्युअल प्रमाण झालं भांड्यात एक भांड जे आहे त्यामधल्या दुधाचं आणि पाण्याचं. मग दुसऱ्या भांड्यात तेच असणार 3x/5x. या दोघांना जर मी ऍड करतो तर म्हणजेच काय होणार, मग दूध ऍड होणार आणि पाणी ऍड होणार. म्हणजे मानून चला हे दूध आहे आणि हे पाणी आहे, हे भांडे 1 आणि हे भांडे 2, ठीक आहे. दूध 2, ठीक आहे. दूध आहे याच्यात 2x आणि पाणी आहे 3x. दूध आहे याच्यात 3x आणि पाणी आहे 5x. आता जर मी दोन्ही एकत्र केले म्हणजे या दोघांची जर सम केली तर ऑब्व्हियस आहे की दूध आणि दूध एकत्र होणार आणि पाणी एकत्र होणार. तर म्हणजे हे काय होणार, 5x दूध होणार आणि 8x पाणी होणार. याचा अर्थ काय झालं की जे काही एकत्रित मिक्सचर आहे किंवा मिश्रण आहे त्यांमध्ये 5x पार्ट हा कशाचा असेल, दुधाचा, आणि 8x पार्ट असेल पाण्याचा, ठीक आहे. तर म्हणजे 5x. आपण आपला प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न असा आहे पाणी आणि दुधाचे मिश्रणातील गुणोत्तर किती. पाणी आणि दुधाचे विचारलेले आहे, पाणी आणि दूध म्हणजेच काय, पाणी डिवायडेड बाय दूध, करेक्ट. तर पाणी किती आहे 8x आणि दूध किती आहे 5x. तर याचा अर्थ काय 8/5. तर हे झालं 8/5. त्याचा ऑप्शन 4 आहे 8/5. असू द्या. नेक्स्ट आहे, हा ऍक्च्युली प्रश्न चुकीचा आहे, ठीक आहे. याच्यातनं आन्सर निघत नाही, त्या कारणाने हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. यावर असू द्या, हा प्रश्न डिस्कस करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यानंतर आहे 96 प्रश्न. बघा आता कसा आहे हा प्रश्न आहे, दीपक आणि दिनेशने एकाच वेळेस एकाच ठिकाणावरून प्रवास सुरू केला. दीपक 60 वेगाने 7 मिनिटे पश्चिमेला गेला व नंतर तो डावीकडे 4 किलोमीटर जाऊन थांबला. सगळ्यात पहिले तर दिनेश आणि दीपक एकाच ठिकाणावर निघाले आहेत, एकाच ठिकाणी आहेत सुरुवातीला, पण दोघे जणी वेगवेगळ्या दिशेने जातात, वेगवेगळ्या गतीने जातात, ठीक आहे, आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतात पुढे जाऊन. तर दिनेश तासी 30 किलोमीटर वेगाने 14 मिनिटे दक्षिणेस चालत गेला व नंतर तो उजवीकडे 3 किलोमीटर जाऊन थांबला. तर दीपक आणि दिनेश मधील कमीत कमी अंतर किती किलोमीटर आहे. हे मानून चला हा व्यक्ती आहे, सॉरी हा पॉइंट आहे जिथे दिनेश आणि दीपक दोघे उभे आहेत. पण दिनेश आणि दीपक एकाच डायरेक्शनने एकाच दिशेने जात नाही किंवा एकाच वेगाने जात नाही.
तर त्यांचं माहिती दिलेले दोघे जण वेगवेगळ्या वेगाने जातात. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की कोण कसा जातोय. ठीक आहे, मी इथे लिहितोय म्हणजे जेणेकरून ते जागा आपल्याला चांगली सापडेल. तर सगळ्यात पहिले बघा, दीपक आणि दिनेश एकाच ठिकाणून प्रवास चालू केला. दीपक ताशी 60 वेगाने 7 मिनिटे पश्चिमेला गेला. दीपक, आता ही पश्चिम दिशा इकडली येतं, पश्चिमेला गेला म्हटलं. किती वेगाने? 60 वेगाने 7 मिनिटे. सगळ्यात पहिले 60 किलोमीटर पर आवरनी जर 7 मिनिटं गेला तर किती अंतर चालला हे आपल्याला मिळतं. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपला जो फॉर्म्युला आहे तो आहे डिस्टन्स, म्हणजेच काय, डिस्टन्स म्हणजेच अंतर, याला आहे टाइम म्हणजेच काय, वेळ, इंटू वेलोसिटी म्हणजेच काय, स्पीड. तुम्हाला डिस्टन्स आपण टाइम किती लागतोय? 7 मिनिटे आणि वेग आहे 60. तर 60 वेग आहे पण टाइम आहे 7 मिनिटे. मिनिटाला मला करावं लागते पॉवर मध्ये कन्वर्ट, म्हणजेच काय, तासात त्याचं जर कन्व्हर्जन केलं तर ते होते 7/60. कारण 7 मिनिटे दिलेले आहेत, ते तासात किती होतात? 7/60. कारण 60 ने डिवाइड करायला लागेल. 60 मिनिटे म्हणजे 1 तास. तर स्पीड आहे 60. तर याचा अर्थ 60 डिवाइड केलं तर 7 किलोमीटर तो चाललेला आहे पश्चिमेला. तर 7 किलोमीटर जर मी केलं तर इथे तो कुठेतरी आलेला असेल. ठीक आहे, त्यानंतर दीपक, नंतर काय, तो डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. म्हणजे त्याच्या डावीकडे जेव्हा वळतो तेव्हा इकडल्या दिशेकडे वळेल तो आणि 4 किलोमीटर चालेल. ठीक आहे, इकडे आला. नंतर एवढी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे दीपक बद्दल. मग दिनेश आला. दिनेश 30 वेगाने 14 मिनिटे दक्षिणेत चालत गेला म्हणते. इथनच दिनेश निघालेला आहे, हा दीपक आहे, आणि इकडे दिनेश कुठे दक्षिणेत चालत गेलाय 30 वेगाने 14 मिनिटे. तर सगळ्यात पहिले त्याचं डिस्टन्स काढायचं झालं 30 इंटू 14/60 जर केलं तर 30 दुने 60, पुन्हा 2/2चा भाग दिला तर 7. म्हणजे दिनेशही 7च किलोमीटर चाललेला आहे. ठीक आहे, 7च किलोमीटर चाललेला आहे दक्षिणेकडे. तर आता जर मी काढलं तर 7 किलोमीटर तुम्हाला असं दिसणार. ठीक आहे, तर हे 7 किलोमीटर चाललं. त्यानंतर काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, नंतर तो उजवीकडे 3 किलोमीटर वळाला. त्याची उजवी बाजू ऍक्च्युली हे होतं. ठीक आहे, 3 किलोमीटर. तर 3 किलोमीटर उजवीकडे वळाला. तर आता त्यांनी विचारलेलं आहे, तर या पॉईंटवर येऊन दोघे जण थांबलेले आहे. इथं दीपक थांबलेला आहे आणि इथे दिनेश थांबलेला आहे. तर आता त्यांनी विचारलंय की हे डिस्टन्स किती. करेक्ट, हे डिस्टन्स विचारलेलं आहे त्यांनी. आता हे डिस्टन्स काढायचं कसं काढायचं? सिंपल आहे. याला काय करायचं, तुम्हाला एक्सटेंड करा आणि हे जॉईन करा. हे दोन्ही जर जॉईन केले तर तुम्हाला काय दिसतंय की एक राईट अँगल ट्रायंगल इथं तयार झालेला आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम लावू शकतो, पण मला त्याच्यासाठी ही बाजू एवढी ब्लू कलर मध्ये जी आहे आणि एवढी बाजू माहिती असणं आवश्यक आहे त्या त्रिकोणाच्या. ठीक आहे, पण त्या त्रिकोणाच्या बाजू जर माहित करून घ्यायच्या तर सोपी आहे, काही कठीण नाही आहे. सगळ्यात पहिले बघा, या साईडचं जे काही एकूण डिस्टन्स आहे ते आहे 7 किलोमीटर. करेक्ट, त्यापैकी 4 किलोमीटर मला माहिती आहे. राहिलेलं डिस्टन्स जे असेल ते असं 3 किलोमीटर. करेक्ट, त्याच पद्धतीने इकडलं एकूण डिस्टन्स जे आहे 7 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 3 किलोमीटर म्हणजे हे 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर राहिलेलं डिस्टन्स असेल 4. तर आता मला या त्रिकोणाच्या 2 बाजू मिळाल्या, 3 आणि 4. इथं जर मी पायथागोरस थेरम लावला तर मला काय मिळणार? ही बाजू मिळणार. करेक्ट, म्हणजेच काय, दीपक आणि दिनेश यांच्यामधलं अंतर मिळणार. तर सिंपल आहे की 3चा स्क्वेअर म्हणजे वर्ग प्लस 4चा स्क्वेअर. करेक्ट, आणि इकडे असतं दीपक आणि दिनेश मधलं मी सध्या ए आणि बी अंतर असं समजतो. ए आणि बी हे 2 पॉईंट आहे, ए आणि बी. तर ए आणि बीचा स्क्वेअर असा हा पायथागोरस थेरम आहे. 3 त्रिक 9 होतात, 4 चूक 16 होतात. दोघांची सम होतात तुमची 25. म्हणजे एबी स्क्वेअर म्हणजे दिनेश आणि दीपक मधलं जो अंतर आहे ते आता स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सांगितलेलं आहे. पण मी जर त्याचा स्क्वेअर रूट घेतो तर एबी मला सापडतात 5. तर ए आणि बी जे अंतर आहे ते आहे 5 किलोमीटर. ठीक आहे, तर ऑप्शन जर बघितलं तर 5 किलोमीटर कुठे दिसतात तुम्हाला? ऑप्शन सी मध्ये. तर याचा उत्तर आहे ऑप्शन सी. तर अशा प्रकारचे गणित लक्षात ठेवायचे आहे. हा वेग आणि म्हणजे हा जो काही प्रश्न आहे हा तसा तर आहे दिशाचा प्रश्न, डायरेक्शनचा प्रश्न आहे. ठीक आहे, पण यामध्ये तुम्हाला कशाचा युज करायला लागला? डिस्टन्स टाइम स्पीड म्हणजेच काय, वेग आणि अंतर. तर याचाही तुम्हाला फॉर्म्युला युज करावा लागेल. तर 2 फॉर्म्युले युज करून याचा आन्सर काढावा लागेल. त्यानंतर प्रश्न असा आहे की असे प्रश्न भरपूर येतात. 2 तर प्रश्न ऍटलीस्ट तुम्हाला पाहायला मिळतात जे तुमचं अनालिटिकल माइंडसेट, तुमचा क्रिटिकल माइंडसेट हे घेतात. तर बघा, आता टीव्हीवर चालणारे वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांचे वजन हे बऱ्याच प्रमाणात असा कार्यक्रम न पाहणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी आहे.
असं माहिती दिलेली आहे. टीव्हीवर चालणारे वजन कमी करण्यास समितीचे कार्यक्रम. ठीक आहे. पाहणाऱ्या लोकांचे वजन हे बऱ्याच प्रमाणात असा कार्यक्रम न पाहणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी असते. म्हणजे काय, जे लोक वजन कमी करण्याचे कार्यक्रम पाहतात आणि जे लोक पाहत नाही, यामध्ये यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तर जे लोक पाहत नाही त्यांपेक्षा पाहणाऱ्या लोकांचं वजन कमी आहे असं यांनी माहिती दिलेली आहे. याचाच अर्थ असे, वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम लोकांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे लोक वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम पाहतात ते कदाचित व्यायाम करत असतील स्वतः ते कार्यक्रम पाहून, आणि त्या कारणाने त्यांचं वजन कमी असतील अशी माहिती दिलेली आहे. आता वरील युक्तिवादातील आपल्याला त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडायचा आहे. म्हणजे माहिती दिलेली आहे, वजन कमी करणारे कार्यक्रम जे पाहतात त्यांचं वजन कमी आहे वजन न पाहणाऱ्या व्यक्तींपेक्षा. ठीक आहे. आणि त्याही पलीकडे त्यांनी काय म्हटलेलं आहे, याचाच अर्थ असा की वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम लोकांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवतात असंही त्यांनी त्यावरनं कन्क्ल्युजन काढलेलं आहे. आपल्याला त्रुटी फाइंड आउट करायची आहे. जे त्रुटी म्हणण्यापेक्षा कुठलं असं स्टेटमेंट आहे खालील चारपैकी जे वरच्या दोन स्टेटमेंटला दिलेल्या माहितीला पूरक नाही, पूरक इन द सेन्स ते साध्य करत नाही किंवा त्याला जस्टिफाय करत नाही. एक बघा, तंदुरुस्त व्यक्ती मुळातच शरीर स्वास्थ्याबाबत जागरूक असतात. तंदुरुस्त व्यक्ती हा मुळातच शरीर स्वास्थ्याबाबत जागरूक असतात असं काहीच नाहीये, असं काही म्हटलेलं नाहीये त्यामध्ये. त्यानंतर बघा, त्रुटी म्हटलंय, सॉरी त्रुटी सांगितलेलं आहे त्यांनी, त्रुटी नाहीये हे कदाचित बरोबर आहे. कारण बरोबर आहे, कारण ते कार्यक्रम बघत होते त्या कारणाने ते व्यायाम करायचे, त्या कारणाने ते तंदुरुस्त आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांना शरीर स्वास्थ्याबाबत जागरूकता होती त्या कारणाने ते तंदुरुस्त राहिले. कदाचित त्यांनी चांगला व्यायाम केला, कदाचित त्यांनी चांगले खानपान केलं, त्या कारणाने त्यांचा तंदुरुस्त राहिले ते, म्हणजे शरीर स्वास्थ्याबाबत त्यांना जागरूकता होती. म्हणजे हे त्रुटी नाही आहे, हे ऍक्च्युअल मॅच करते दिलेल्या इन्फॉर्मेशनला. ठीक आहे. त्यानंतर जे जास्त वजनाचे असतात तेच लोक टीव्हीवर असे कार्यक्रम पाहतात असे एक दिलेलं आहे. जे जास्त वजनाचे असतात तेच लोक टीव्हीवर असे कार्यक्रम पाहतात. याच्यावरून आपण एक कन्क्लुजन असे म्हणू शकतो की यस, वेट अ मिनिट, हा बघा, जे जास्त वजनाचे असतात तेच लोक टीव्हीवर असे कार्यक्रम पाहतात ज्यांना वाटतं की मला वजन कमी करायचं आहे. ठीक आहे. त्याच लोकांनी कार्यक्रम पाहिले आणि त्या कारणाने ते काय झाले, पातळ झाले किंवा बारीक झालेले आहे. तर जे जास्त वजनाचे असतात तेच लोक टीव्हीवर असे कार्यक्रम पाहतात असेही त्यातनं आपण अर्थ काढू शकतो. त्यानंतर वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम हे सर्वच लोकांपर्यंत पोहोचत नाही. हे चूक आहे. हे का चूक आहे मी सांगतोय तुम्हाला. पोहोचत नाही म्हणजे काय झालंय, पोहोचत नाही असं नाहीये, पोहोचतात सगळ्यापर्यंत. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतात, नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतात. पण पाहणारे जे आहेत ते सगळे नाही आहे, आणि जे पाहणारे आहेत ते तंदुरुस्त आहे किंवा त्यांचं वजन कमी आहे. क्लिअर. तर म्हणून आपलं हे जे काही स्टेटमेंट आहे हे ऍक्च्युअली चुकीचं आहे किंवा त्रुटीयुक्त आहे की वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम सर्वच लोकांपर्यंत पोहोचत नाही. सर्वच लोकांपर्यंत पोहोचतात पण पाहणारे लिमिटेड असतात, आणि जे पाहणारे असतात त्यांचं वजन कमी असते. त्या कारणाने चौथा ऑप्शन चुकला आहे. चौथंही बघून घेऊ एक वेळा. तिसरा ऑप्शन चुकलेला आहे, चौथंही बघून घे एकदा. फक्त असे वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम पाहण्याचे वजन कमी होते असे नव्हे, हेही बरोबर आहे की असे वजन कमी करण्यासंबंधीचे कार्यक्रम पाहण्याने वजन कमी होते असेही नाही. तर हेही नाही. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट, डॉलीच्या भ्रमणध्वनी सेवेचे म्हणजेच काय टेलिफोनचे दर 1 पैसा प्रति सेकंद 2 दिवसा, एक दर 1 पैसा प्रति 2 सेकंद. म्हणजे काय की 2 सेकंद बोलले तर तिचा 1 पैसा लागतोय जर ते दिवसा कॉलिंग करते तर, म्हणजे दिवसाला कॉल करते तर. 1 पैसा प्रति सेकंद, 1 पैसा प्रति 5 सेकंद जर ती रात्री कॉल करते तर. म्हणजे काय की रात्रीच्या वेळेस तिने जर कॉल केला तर तिला प्रत्येक 5 सेकंदला 1 पैसा द्यावा लागतो, आणि दिवसा जर कॉल केला तर तिला प्रत्येक 2 सेकंदला 1 पैसा द्यावा लागतो. तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. डॉलीच्या दिवसाच्या कॉलचे कालावधी 39 सेकंद, 49 सेकंद, 130 सेकंद आणि 291 सेकंद. म्हणजे दिवसाचे तिचे जे काही सेकंदाचे कालावधी आहे किंवा तिने केलेले कॉल आहे ते 3 कॉल आहे, 49 सेकंदचा, 130 सेकंदचा आणि 291 सेकंदचा. तर मग दिवसाचा एकूण वेळ तिने घेतलेला किती आहे तो जर बघितला तर 0, 4, 3, 7 आणि 9, 9 1 10, ठीक आहे 17, हातसाला 1, 400, म्हणजे 430 सेकंद ती बोललेली आहे दिवसाला. आणि रात्री जर बघितलं तर 352 सेकंद आणि 544 सेकंद, म्हणजे 6,
9 आणि 8, तर 896 सेकंद ती रात्री बोललेली आहे. ठीक आहे, तर असे 2 आहे. पण आता आपल्याला काय माहिती दिलेली आहे की जर ती 2 सेकंद बोलली दिवसाला तर तिचा 1 पैसा कटतो. म्हणजे 470 सेकंद जर बोलली असेल तर तिचे किती पैसे कटणार? 470 डिवाइड बाय 2. 2 का? कारण 2 सेकंदासाठी 1 पैसा कटतो म्हणून. तर याचं उत्तर येणार 235 पैसे. ठीक आहे, 235 पैसे आले. मग 896 जे आहे तर त्याचं कसं गणित होणार? 5 सेकंदाला, प्रत्येक 5 सेकंदाला कुठे दिले? प्रत्येक 5 सेकंदाला रात्री जेव्हा बोलते तेव्हा तिचा 1 पैसा कटतो. म्हणजे याला जर मी 5 ने डिवाइड करतो तर मला पैसे मिळणार. किती पैसे तिला लागतात म्हणून डॉलीला? तर 5 एक 5 उरले 3, 5 7 35 उरले 4 आणि 5 9 45. करेक्ट, 5 9 45 उरला एक, 5 दुने 10, म्हणजे 179.2 पैसे तिला लागतात. कारण 5 सेकंद मिळून 1 पैसा लागतो आणि ते टोटल 896 सेकंद बोललेली आहे. बरोबर आहे, एकदा चेक करा. 5 एक 5 उरले 3, 5 7 35 उरले 4, 5 9 45. बरोबर, करेक्ट. म्हणजे आता रात्री जेव्हा बोलली, तिचे 2 कॉल झाले रात्री, तेव्हा तिला 169.2 पैसे लागले टोटल. आणि दिवसा जेव्हा बोलली तेव्हा तिला 235 पैसे लागले. म्हणजे एकूण पैसे किती लागले ते बघूया आपण. 2 14 हातचाला 1 1101 हातचाला 1 म्हणजे किती झाले? 4. म्हणजे 414.2 पैसे. ठीक आहे, आता याला जर रुपयात कन्वर्ट करतो तुम्ही, याला 100 ने डिवाइड जर केलं तर म्हणजे किती झाले? 4 रुपये 14 पैसे. करेक्ट, हे तर पूर्ण पैशामध्ये आहे. रुपयात जर कन्वर्ट करायचं असेल त्याला, रुपयामध्ये त्याचं जर रूपांतर करायचं असेल तर त्याला 100 ने डिवाइड करायचं, कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया. करेक्ट, तर 4 रुपये 14 पैसे म्हणजेच काय? किती बिल आलं आहे तिचं? 1. 4 रुपये 14 पैसे. तर अशा प्रकारे एक ऑप्शन नाही या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आहे, खाली दिलेल्या प्रश्नात 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत असली तरी खरी मानावीत व त्यावरून दिलेल्या अनुमानापैकी कोणते अनुमान सत्य आहेत ते ठरवावे. हे प्रश्न आहे आपला. वेन आकृत्या ज्या असतात किंवा त्याला म्हणतात सिलॉलिझम इंग्लिशमध्ये, त्यावर हे प्रश्न दिलेले आहेत. तर यामध्ये दिलेल्या सर्व टेकड्या पर्वत आहे. सर्व टेकड्या पर्वत आहे. मी या टेकड्यासाठी टेकड्या पर्वत आहे असं लिहिलेलं आहे. आणि काही पर्वत हे पठारे आहे. काही ठीक आहे, बरोबर आहे, असं लिहू शकतो. सगळे टेकड्या हे पर्वत आहे आणि काही पर्वत हे पठारे आहे. करेक्ट, एवढा भाग हा पठाराचा आहे, काही पर्वत. तर आता प्रश्नात अनुमाने काय दिली आहेत ते बघा एकदा. काही पठारे टेकड्या आहेत, काही पठारे टेकड्या आहेत असं दिलेलं आहे. वेन आकृती किंवा वेन डायग्राम वरून तुम्हाला काय दिसतंय की पठार आणि टेकड्यामध्ये संबंध नाहीये. कदाचित तो संबंध असू शकतो, पण संबंध हा 100% प्रूव्ह होत नाही. करेक्ट, या डायग्राम वरून असू शकतो पण होत नाही 100%. पण यांनी हे जे स्टेटमेंट दिलं ते ऍब्सोल्यूट स्टेटमेंट आहे. जर डायग्राम वरून, आकृत्यांवरून जेव्हा तुमचं फायनल कन्क्लुजन येत नसेल तर अशा स्टेटमेंटला, अशा वाक्यांना तुम्हाला चूक मानावं लागतं. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जर हमखास जर त्याची गॅरंटीड जर ते कन्फ्युजन किंवा तुमचा अनुमान जर तो येत नसेल तर त्याला चूक मानावं लागतं. पठार टेकड्या असू शकतात, पण आपल्या डायग्राम वरून तर दिसत नाहीये, पण असू शकतात. सर्व पर्वत हे पठारे आहे, सर्व पर्वत हे पठारे आहे हे शक्यच नाहीये, कारण यांनी माहितीच काय दिली आहे? काही पर्वत हे पठारे आहे. ठीक आहे, काही पर्वत हे पठारे माहिती दिली आहे, तर मग सर्व पर्वत हे पठारे कसे होणार आहेत? तर मग ही स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच काय झालं? अनुमान 1 आणि 2 दोन्ही असत्य. चौथा ऑप्शन. त्यानंतर बघा, पुन्हा एकदा 100वा प्रश्न आहे, जो विधान आणि त्याचा युक्तिवाद किंवा कन्क्लुजन यावर दिलेला आहे. शिक्षण संस्था, खासगी दवाखाने आणि इतर लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा लोकसेवेचा हेतू असतो. ठीक आहे, जसं शिक्षण संस्था आहे, खासगी दवाखाने आहेत, यांचा लोकसेवेचा हेतू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो बऱ्याऐंशी साध्यही करतात, त्यांना तो बऱ्याऐंशी साध्यही करता येतो. परंतु संस्थामध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या स्वार्थासाठीच काम करत असते. की त्यामधली जी काही व्यक्ती आहे, आता 2 गोष्टी झाल्या, संस्था आणि व्यक्ती. यांनी म्हटलंय की यांचा जो काही उद्देश आहे तो लोकसेवेचा आहे, संस्थेचा. तर त्यामध्ये काम करणारे व्यक्ती हे स्वार्थी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सामान्यपणे खालीलपैकी कोणते विधान वरील युक्तिवादाला आधार देते, म्हणजे की त्याच्यासोबत सुसंगत आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता संस्था ह्या लोकसेवेचा उद्देश बाळगून असतात म्हणताय, आणि व्यक्ती ह्या स्वार्थी आहे, एवढी त्यांनी त्याच्यावरून माहिती दिलेली आहे. त्यावरून आपल्याला बघायचं आहे की काय आहे. तर बऱ्याच वेळा लोकांनी दर्शवलेल्या परोपकारी कृतीमागे वास्तविक त्यांचा स्वार्थी हेतू असतो असं म्हणणं आहे.
बऱ्याच वेळा लोकांनी दर्शवलेल्या परोपकारी कृतीमागे वास्तविक त्यांचा स्वार्थी हेतू असतो. ऍक्च्युली हे का सुसंगत नाहीये किंवा आधार देत नाही याच्यासाठी की संस्था चालवणारे जे काही लोक आहेत, कदाचित बघा हे व्यक्ती जे आहे एक स्वार्थी आहे, हे कर्मचारी वर्ग आपण म्हणू शकतो, करेक्ट. तर आता कर्मचारी वर्ग कदाचित स्वार्थी असू शकतो, पण संस्थेचे जे संस्थापक आहेत ते कदाचित तुमचे दानवीर असणार किंवा लोकसेवेचा हेतू बाळगून असणार. तर म्हणजे हे स्टेटमेंट म्हणताय की बऱ्याच वेळा लोकांनी दर्शवलेल्या परोपकारी कृतीमागे वास्तविक त्यांचा स्वार्थी हेतू असतो. हे स्टेटमेंट चूक होऊन जाणार. कारण काय होणार की स्वार्थी हेतू नाहीये त्यांचा, हा काय म्हणतो आपण त्या संस्थेचा हा लोकसेवेचा हेतू आहे आणि त्यांनी तो बऱ्याचशी साध्य केलाय ना. तर मग प्रत्येक वेळेस स्वार्थ त्याच्यामध्ये नाहीये, करेक्ट. बऱ्याच संस्थांचा सामाजिक हिताचा दृष्टिकोन नसताना देखील तो साध्य होतो. हे स्टेटमेंट बिलकुल त्याला आधार देत नाही. कारण काय, काही संबंध ऍक्च्युली दिसत नाही त्यामधनं की बऱ्याच संस्थांचा सामाजिक हिताचा दृष्टिकोन नसताना देखील तो साध्य केला जातो होतं. सामाजिक हिताचा दृष्टिकोन नसताना देखील साध्य होतो, पण ऍक्च्युअली त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे की ते लोकसेवासाठी म्हणजेच काय सामाजिक हितासाठी दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट त्याला हे देत नाही. एखाद्या संस्थेची अंगीकारलेली मूल्य तिच्या सर्व सदस्यामध्ये असतील असे नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आता इथं संस्थेचा जो काही विचार आहे किंवा जो काही हेतू आहे तो तर लोकसेवेचा आहे, पण व्यक्ती जे कर्मचारी वगैरे आहे कदाचित ते तेवढे लोकसेवेच्या दृष्टिकोनातून तयार नसतील किंवा त्यांना तेवढं काय म्हणतो आपण चालना मिळालेली नसेल, तर त्या कारणाने ते स्वार्थी वृत्ती त्यांच्यात असू शकतं, करेक्ट. म्हणजेच काय की संस्था या उभारल्या गेल्या लोकसेवेच्या हेतूने, पण त्यांचे जे काही मूल्य आहे ते कदाचित कर्मचाऱ्यांमध्ये तेवढे रुजले नाहीये. म्हणजेच काय, एखाद्या संस्थेची अंगीकारली मूल्य तिच्या सर्व सदस्यांमध्ये असतील असे नाही, त्या कारणाने असे कर्मचारी हे स्वार्थी असू शकतात. तर म्हणजे हे जे तिसरं स्टेटमेंट आहे हे बऱ्यापैकी युक्तिवादाला आधार देते. चौथी स्टेटमेंट एक वेळा बघून घेऊ. एखाद्या ध्येयासाठी बनलेले साधन हे दुसरे एखादे ध्येयही तितक्याच प्रभावीपणे साध्य करू शकते. याचाही काही संबंध दिसत नाही. एखाद्या ध्येयासाठी बनलेले साधन हे दुसरे एखाद्या ध्येयही तितक्याच प्रभावीपणे साध्य करू शकते, याचाही काही संबंध दिसत नाहीये. म्हणजेच काय, ऑप्शन 3 हे एक्झॅक्टली त्याला आधार देत आहे दिलेल्या इन्फॉर्मेशनला. तर अशा प्रकारे आपले 100 प्रश्न इथे डिस्कस झालेले आहे आणि जो काही आपला 6वा पेपर होता PSI STIAS होता तो इथे डिस्कस झालेला आहे. तर थँक्यू. आपण पुढले जे पेपर आहे पुढल्या आठवड्यामध्ये ते कव्हर करूया या रविवारच्या पेपर नंतर. ठीक, थँक्यू.